की आली बाबाजी एका मुखाने सारे करू चला जय बोल बाबांचा ओम जनार्दनाय नमः 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 ओम पारेश्वराय नमः ओम पारेश्वर जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय पारेश्वर भगवान की जय बजरंग बली की जय महात्माजी आले आनंदूने गेले बांधव भगिनी सारे फुले फेकोनी पाकळ्या फेकोनी महात्माजी आशीर्वाद देते महात्माजी आले आनंदूने गेले बांधव भगिनी सारे फुले फेकोनी पाकळ्या टाकोनी महात्माजी आशीर्वाद देते चला वंदन करूया चरणी मस्तक ठेवूया चला वंदन करूया चरणी मस्तक ठेवूया आशीर्वाद घेऊ बाबांचा पालखी आली बाबाजींचं आगमन स्टेजवरती झालेलं आहे सर्वांना विनंती आपण हात वर करून टाळी वाजवायची हा सर्वांना विनंती आपण हात वरती करून टाळी वाजवायची धन्यवाद बाबाजींचं आगमन स्टेजवरती झाल्याबद्दल जोरदार टाळी वाजून सर्वांनी अभिनंदन करायचं आहे सूत्रसंचालन आमचे बाबाजींचं पालखी पूजन पालखेड गावचे नवनिर्वाचित सरपंच नंदकिशोर गोरे व उपसरपंच भानुमामा जगदाळे यांना विनंती आहे आपण समोर येऊन बाबाजींचं पालखी पूजन या ठिकाणी करून घ्यायचं आहे सर्वांनी वरती हस्तकारांची जयकार बाबाजींचा आपण करू पुंडलिका वंदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की पारेश्वर भगवान की बजरंग बली की निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन बाबांच्या पालखीचं पण या ठिकाणी पूजन चालू आहे सर्वांनी वरती हात करा एक जप घेऊ आपण या ठिकाणी ज्या महान संतांनी 16 वर्ष खडतर अशी तपश्चर्या करून भगवान शिवाला ज्यांनी प्राप्त करून घेतलं त्या जागेवर बाबाजी आपल्या गावाला आले याच गावाला भगवान शिवाचा ज्यांना साक्षात्कार झाला अशा महान संतांच्या पालखीचं पाद्यपूजन या ठिकाणी पार पडत आहे जरा वरती हात करून जप घेऊ ओम जनार्दनाय नमः 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 ओम पारेश्वराय नमः ओम पारेश्वराय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की ईश्वर भगवान की जय पालखीचं पूजन झाल्याबद्दल जरा सर्वांनी वरती हात करून जोरदार टाळी वाजवून आपण या ठिकाणी अभिनंदन करू धन्यवाद देऊ त्यानंतर लगेच भगवान पारेश्वराचा सुंदर असा मुकुटाचा पण आपण या ठिकाणी पूजन करू
ओम जनार्दनाय नमः 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 निष्ठान कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय स्वामी संतगिरी महाराज की जय पारेश्वर भगवान की जय। त्यानंतर कालच आपली मिरवणूक पार पडलेली आहे तरी पण विनंती करतो जो कलश आणि तुळस ज्यांनी आणलेली आहे त्यांनी डोक्यावर घ्या आणि दोन माता भगिनींनी काय करायचं या ठिकाणी हळद कुंकू लावून पूजन करून घ्यायचं लगेच। त्यानंतर आपण पुढे लगेच जाऊ संत आणि या ठिकाणी ब्रह्मचार्यांचं पण आपण या ठिकाणी पूजन करू। मी विनंती करतो या ठिकाणी आज मंचावरती उपस्थित या सुंदर असा बाबाजींच्या आश्रमाचे ठाणापती या ठिकाणी अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी सुंदर असे सेवा करत आहे असे पूजनीय स्वामी महेंद्रानंदगिरी महाराज त्यांचे पूजन या ठिकाणी होईल। त्यानंतर ब्रह्मचारी विवेकानंद महाराज त्यांचे पूजन या ठिकाणी होईल आणि बाबाजींच्या सोबत असणारे ब्रह्मचारी कुंडलिकानंद महाराज ब्रह्मचारी रामेश्वरानंद महाराज या चारही ब्रह्मचारी संतांच्या पूजनासाठी विनंती या ठिकाणी करतो। अरुण भाऊ भानुराज जाधव आणि संपत भाऊ मोकाटे आणि रंगनाथ भाऊ धानार यांना विनंती आहे या ब्रह्मचारी संतांच्या पूजनासाठी समोर यायचं आहे। मंचाच्या पुढे या ठिकाणी पूजन होईल। ज्या संतांनी आपलं सर्वस्व जीवन या बाबाजींच्या कार्यासाठी या ठिकाणी अर्पण केलेलं आहे जे आपल्या कुळाचा उद्धार करत आहे आपण एक दिवस लवकर देऊ शकत नाही लक्षात घ्या। तर आज या संतांनी जे संत आपल्या पुढे आलेले आहे त्यांनी सर्वस्व जीवन या देव देश धर्माच्या कार्यासाठी जगद्गुरु बाबाजींच्या कार्यासाठी ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे अशा सर्व संतांचं जरा टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करू। त्यांना धन्यवाद देऊन त्यांचं पूजन या ठिकाणी पार पडत आहे। मंचावरती बाबाजींच्या सोबत राहणारे आमचे ब्रह्मचारी कुंडलिकानंद महाराज त्यांचं पण या ठिकाणी पूजन करायचं वरती याचा प्रतिनिधी वरती का लगेच आपण पुढे लगेच अतिथी पूजन घेऊ नये का। एक अतिथी देवो भव आपल्या भारतीय संस्कृतीच्या नियमानुसार आज आपल्याला सर्वांना या सुंदर असा 47वा हा वर्धमान दिन पारेश्वर महादेवाचा आणि या वर्धमानाच्या दिनाच्या निमित्तानं अनेक अतिथी पण या कार्यक्रमाला उपस्थित आहे। जय बाबाजी भट्ट परिवाराचे ज्येष्ठ गुरुबंधू आमचे शिवाकाका अंगुळगावकर त्यांना विनंती करतो मंचाच्या पुढे यायचं आहे। त्यांचं पूजन या ठिकाणी आपल्या कमिटीच्या वतीने या ठिकाणी करावं अशी विनंती या ठिकाणी त्यांना करतो। त्यानंतर आजूबाजूच्या गावामधून जे जे या ठिकाणी गुरुबंधू आले असतील गाव प्रतिनिधी त्यांनी समोर येते एका गावाचा एक प्रतिनिधी जिकडे समोर येतील नाही का या कार्यक्रमाला उपस्थित आजूबाजूच्या पंचकोशीमधील हडसपिंपळगाव आमचे नारायण भाऊ असतील तर हे गाव असर जे आजूबाजूच्या गावामधून या ठिकाणी जे आले असतील एक एक प्रतिनिधी काय करायचंय त्यांनी समोर यायचंय पूजनासाठी। चला त्यानंतर हनुमंत गाव आता यानंतर बाबाजींचा सुंदर पालखी मिरवणूक सत्संग सोहळा याच वैजापूर तालुक्यामधील हनुमंत गावाला आहे का हनुमंत गावचे आले का कोणी या तुम्ही पण या तुम्हाला लगेच पालखी आम्ही तुम्हाला नगर पुढे पालखी आपण या ठिकाणी घेऊन जाऊ नये त्यांच्या गावाला पालखी मिरवणूक सोहळा आहे। बाबाजींच्या आदेशाने आपण या ठिकाणी पुढे पालखीकडे या ठिकाणी प्रस्थान आपण या ठिकाणी चला हनुमंत गाव असेल जे आजूबाजूच्या गावामधून जे कोणी आले असेल त्यांनी समोर येतील एका गावाचा एक प्रतिनिधी समोर येतील त्यांचं पूजन या ठिकाणी लगेच आपण करून घेऊ। अतिथी देवो भव धन्यवाद। पारेश्वर महादेव धर्म संस्कार सोहळा जो अनेक वर्षापासून आता तुम्हाला सांगितलं 47वा हा वर्धमान दिन सोहळा त्या जगद्गुरु जनार्दन स्वामी आपल्या गावाला आले। याच गावामध्ये स्वतः भगवान शिव पार्वती माता गणपती बाप्पा मांडीवर बसून ज्या संतांना दर्शन दिलं साक्षात्कार या गावामध्ये याच जागेवरती झाला। जागे जागेचा महिमा सद्गुरू अवतरले रामा या उक्तीप्रमाणे आज
या जागेची माती जरी आपण कपाळाला लावली माता भगिनीला तरी आपलं जीवन धन्य होईल. लक्षात घ्या. कारण संत ज्याही गावाला जातात आपण म्हणत असतो का साधू संत येते घरातूची दिवाळी दसरा. आज जनार्दन बाबांना किती आनंद होत असेल. जीर्ण झालेल्या मंदिर त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी स्वतः भगवान शिवाला त्यांना साक्षात्कार देऊन सांगितलं का आता तू पाया खोद. मग बाबाजींनी त्या ठिकाणी काय केला हा पाया पारेश्वराचा खोदला बरं का. बाबाजींनी 16 वर्ष खडतर तपश्चर्या करून भगवान शिवाजींनी या ठिकाणी श्री क्षेत्र अंतरसूल मध्ये 16 वर्ष तप करून अर्धा वाटी दूध आणि गंधंब घेऊन 16 वर्ष एवढी मोठी कठोर तपश्चर्या बाबाजींनी केली. आणि 16 वर्षानंतर तपश्चर्या करून बाबाजींचं कार्य ज्या जातेगावच्या डोंगरापासून बाबाजींनी आपल्या कार्याची मुहूर्त मेढ रोवली. अशा बाबाजींना आपल्यामधून 35 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आपले ज्येष्ठ गुरुबंधू सुभाष काकांना विनंती करतो तुम्ही आता पुढे या ठिकाणी काही मिनिटाकरता सर्वांना मार्गदर्शन या ठिकाणी करायचं आहे. लईपणे यांच्यावर आपण काय धन्यवाद. लाईट पण आली बरं का. शिवाकाकांचं करा अभिनंदन करा टाळी वाजून. धन्यवाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम शांतिगिरिये नमो नमः. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की पारेश्वर भगवान की बजरंग बली की जय. भजन करू 2 मिनिटं. जनार्दन स्वामीचे हो करू पूजन संकटात येतील तेच धावून. जनार्दन स्वामीचे हो करू पूजन संकटात येतील हो तेच धावून. जगद्गुरु बाबाचे हो करू पूजन संकटात येऊन ते देती दर्शन. जगद्गुरु शांतिगिरी बाबाचे करू पूजन संकटात येतील संकटात येतील होतेच धावून. संकटात देती दर्शन संकटात येतील होतेच धावून. संकटात येतील होतेच धावून. माऊली जनार्दन संकटात येतील तेच धावून. जनार्दन बाबाचे हो करा भजन संकटात येतील तेच धावून. जनार्दन स्वामीचे हो करा भजन संकटात येतील हो तेच धावून. पार्वती पते देव गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय. पारेश्वर भगवान की जय. बजरंग बली की जय. गुरु माऊली बाबाजींच्या चरणी विनम्र साष्टांग दंडवत. बाबांचे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांच्या चरणी व सर्व संतांच्या चरणी दंडवत. आपल्या सर्वांनाही जय बाबाजी जय महात्मा. होता पूर्वीचा ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. गेल्या 5 दिवसापासून आपल्याला शिवकथाकार गीतांजली ताईच्या मुखामधून आपण भागवत कथा शिव महापुराण अनेकांचं ज्ञानामृत आपण गेल्या 6 दिवसापासून पेत आहात. आणि आज जो वार्षिक सोहळा आपला आहे
की निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी या भूमीवर हे मंदिर बांधून 47 वर्ष पूर्ण झाले होते. किती? 47, 1978 ते 2025 47 वर्षाचा पर्वकाल आपल्याला आठवायचा आहे. काही माणसं आपल्या गावात जे बाबाजींना पाहिले होते ते असतील, काही गेले असतील, परंतु जनार्दन बाबांनी या पारेश्वराच्या भूमीमध्ये, पारेश्वरांनी तपश्चर्या केलेल्या या भूमीमध्ये, पारेश्वर ऋषींनी तपश्चर्या केलेल्या या भूमीमध्ये बाबाजींची ही कीर्ती अमर राहिलेली आहे. तुम्ही कोणी राहता, कोणी राहा, परंतु काय करा, सबसे बडा गुरु आणि गुरु से बडा गुरु का नाम और काम, हे ब्रीद वाक्य घेऊन या पारेश्वराची चरणी लीन व्हा. आणि जसं या ठिकाणी सगळे घरं होते बरं का, या ठिकाणी काय होते, अनेक जणांचे घरं होते, त्यांना विषय मांडण्यात आला शांतिगिरी बाबांच्या माध्यमातून कमिटी समोर, आणि त्यांनी समर्पित केलं. जरा टाळी वाजून त्या घरावाल्यांचं जरा अभिनंदन करू, कारण जागे जागेचा महिमा संत अवतरले रामा. जर इथं घर असते तर शांतिगिरी बाबा नसते थांबले, बरोबर आहे का? आज ही जागा कोणाच्या चरणी समर्पित केली? बाबाजींच्या आणि पारेश्वराच्या चरणी समर्पित केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ. आणि परमपूज्य बाबाजी एक महान विभूती आहेत, आणि शांतिगिरी बाबा यायचं म्हटलं का पालखेडकरांना नुसता आनंद होऊन जातो बरं का. असा आनंद होतो. आज शांतिगिरी बाबा आपल्या गावात आले. जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी 25 डिसेंबर 1989 ला झाले. 2001 ला शांतिगिरी बाबा जनार्दन स्वामींच्या आशीर्वादानं शंभू पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर झाले, वरिष्ठ महामंडलेश्वर. आणि 2 फेब्रुवारी वसंत पंचमीच्या पर्व कालावर जुन्या आखाड्यांनी 300 महामंडलेश्वरांच्या वरचं पद हे जगद्गुरु जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी शांतिगिरी बाबांना जगद्गुरु पद दिलं. आणि प्रथमच बाबांचं आगमन आपल्या या नगरीमध्ये झालं. आता बाबा पालखेडकरांना नुसते तुमचेच नाहीये, संभाजीनगर जिल्ह्याचे नाही, 7 जिल्ह्याचे नाहीये. आता 300 महामंडलेश्वर ज्या ठिकाणी असतील या जगतात, या भूतलावर, तिथले जगद्गुरु शांतिगिरी बाबा आहे. म्हणजे जबाबदारी वाढली बाबांची, पण आपल्याला महत्व बाबांचं नाही. आपण आपलं स्वतःचं महत्व गाजत असतो. म्हणून मी जय बाबाजी भक्त परिवार कड्यावाल्यांना विनंती करेल की बाबा, तुला चांगलं ओळख, सद्गुरूचं कार्य तुझ्या हातून होतंय, हे भाग्य आपलं आहे बरं का. जेही बाबाजींच्या या सेवेमध्ये असतील, जे बाबांचं काम, पारेश्वराचं काम करत असतील, पण गर्व न धरता करीत असतील, त्यांचं एकदा टाळी वाजून आपण अभिनंदन करू, त्यांना धन्यवाद देऊ. कारण बाबा, अभिमान धरू नको बरं का. अभिमानापायी अनेक जण संपले. तरी अभिमान हा फार घातक असतो या संसार रूपी जीवनातला. आज सकाळी बाबाजींनी कपोत आणि कपोतीचं, की भगवान दत्तात्रयानं 24 गुरु केले, त्याच्यामध्ये 8वा गुरु कपोत आणि कपोती होती. का या संसारमध्ये तुम्ही आपण कपोती प्रमाणे सगळेजण वावरत आहोत, आणि त्या कपोती प्रमाणे आपला संसार फुलतोय. अनेकांना त्यामध्ये दुःख येतं. कोणाचा मुलगा जातो, कोणाची पत्नी जाते, काही ना काही या संसार रूपी सागरातून आपल्याला दुःखच आहे या संसारामध्ये. आणि ते दुःखाचा नाश करण्यासाठी ही संत मंडळी गावात येतात आणि आपल्याला प्रेरणा देतात. आणि अशा या पर्व कालावर जगद्गुरु शांतिगिरी बाबांच्या प्रवचनाकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत. आणि पूजनीय बाबाजींच्या व्यासपीठावरील जे आपल्या समोर आहेत ते गुरुकुलचे विद्यार्थी विष्णू महाराज, की ज्यांनाही बाबाजींच्याच आदेशानं विवेकानंद म्हणून त्यांचं नामकरण त्या ठिकाणी आखाड्यामध्ये झालं. नागेश्वरानंदजी महाराज अगदी मस्त नेहरू शर्ट, कोणी तर म्हणत काही खासदारच एक काय काय हा माणूस, पण सफेद वस्त्रावर असलेले हे सर्व संत जगद्गुरु शांतिगिरी बाबांनी यांना काय बनवलं,
काय बनवलं? महान संतांची परंपरा चालवण्याचं एक प्रतीक त्यांच्याजवळ दिलं. आणि देश को तीन सजावत है, सती संत और शूर. देश को तीन लजावत है, कायर कपटी और क्रूर. म्हणून आपण आपल्या गावामध्ये जो काही सोहळा या जगद्गुरूचा आपल्या पारेश्वराचा साजरा करतात, कोणी 200 रुपये दिले असतील, कोणी 500 दिले असतील, कोणी 5000 दिले असतील, कोणी 1000 दिले असतील, कोणी कबूल केलं पण काही दिलं नसेल, सगळ्यांचं वर हात करून टाळी वाजून आपण अभिनंदन करू, त्यांना धन्यवाद देऊ. कारण देशी तेव्हा ऋषी हे वाक्य जगद्गुरु बाबाजींचं आहे. म्हणून मी जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही. या ठिकाणी ब्रह्मचारी नागेश्वरानंदजी महाराज की जे धर्मयोद्धा संघाचं काम करायचे बरं का. धर्मयोद्धा संघाचे किती जण होते? वर हात करा बरं. पालखेडचे शेजारच्या गावचे हे माझे अध्यक्ष होते बरं का. जरा टाळी वाजून त्यांचं आपण अभिनंदन करू. भाऊ आपलं तुटलेलं नाही बरं का. काय झालं? आपण सगळे संघटित आहोत. सद्गुरूंचं कार्य आपल्याला एका जोमानं करायचं आहे. आणि पुढच्या वाटचालीकडे आता शांतिगिरी बाबा गावामध्ये कमी येतील, कारण आता सगळ्या जगाचं पाहायचंय. 2027च्या कुंभाची पूर्ण जबाबदारी ही महामंडलेश्वर आता नाही, जगद्गुरु शांतिगिरी बाबावर राहणार आहे. आणि बाबांनी कालच जाहीर केलं का आलेल्या प्रत्येकाला भोजन जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं आपण त्र्यंबकेश्वरला देणार आहे. आता पहा तुम्ही, किती लाख लोक येतील, किती कोटी लोक येतील, सगळ्यांची जबाबदारी तुम्हाला सांभाळायची आहे. का जनार्दन बाबांनी 1.25 किलो साखरेमध्ये काही लाख लोकांचं अन्नदान केलं त्या मुंग्यांना टाकून. आणि तेच अन्नदान जनार्दन स्वामींनी 1978 आपल्या गावापासून जी सुरुवात बाबाजींची अन्नदानाला झाली, आणि ती सुरुवात 10 डिसेंबर 1989 पर्यंत काही लोकांना बाबांनी भोजन घातलं. आणि त्यांचे उत्तराधिकारी शांतिगिरी बाबांनी गेल्या 35 वर्षापासून या अन्नदानाची महिमा आपल्यापर्यंत पोहोचवली. आणि आपण काही कोटी लोकांना शांतिगिरी बाबांच्या माध्यमातून आपण अन्नदान घातलेलं आहे. आणि अशा सद्गुरूंचे आपण एक पाईक आहोत. आणि म्हणून येणाऱ्या कुंभमेळा, येणारे जे प्रोग्राम आपले असतील त्यामध्ये आपण सक्रिय सहभाग घेऊ. आणि तसं पालखेड काही मागं राहत नाही बरं का. आमचे वायके पाटील या ठिकाणी आहेत, अनुष्ठानला बसलेले आहेत. जरा टाळी वाजून अभिनंदन आपण यांचं करू. आणि झालेली सेवा मी या ठिकाणी सद्गुरू बाबाजींच्या चरणी समर्पित करतो. कारण हनुमंतगावचे आले ना, हनुमंतगावचे सुद्धा पालखी घ्यायला आलेले आहेत मिरवणुकीसाठी. विष्णूजी या ठिकाणी जाहीर करतील. मी विनंती करेल यानंतर ब्रह्मचारी स्वामी विवेकानंद महाराज पुढील मार्गदर्शन या ठिकाणी करतील. जय बाबा. जरा टाळी वाजून अभिनंदन करू. एक तरुण तरफदार बरं का. सर्वजण भैया एकच गीतो पूर्ण कमी करते. आणि आवाज कशाचा येतोय? भोंगे चालू आहे का? बंद करा, बंद करा. इथं जेवढे त्यांनाच आवाज जातो व्यवस्थित. संत श्रेष्ठ त्याला दुसराच आवाज येते. माईक बंद करा तिकडूनचा, तिकडूनचा माईक बंद करा. नाही भैया ते मशीन वगैरे बंद करा. माईक जवळ ना कोणीतरी आहे ते बोलतात. हा ते टेबलचा. संत श्रेष्ठ निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज अर्थात श्री बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने श्री भगवान पारेश्वर महादेवांच्या छायाछत्राखाली त्यांच्या भूमीमध्ये सर्व संत मेळा देवतांच्या साक्षीनं आणि श्री बाबाजींचे उत्तराधिकारी या परंपरेचे विद्यमान बाबाजी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांच्या पावन व पवित्र सानिध्यामध्ये श्री पारेश्वर महादेव मंदिर वर्धमान दिनानिमित्त संपन्न झालेला हा सोहळा आणि आज पूर्ण आहुती, उद्याकडे महाशिवरात्र आणि अशा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणाऱ्या सर्व पालखेड ग्रामस्थांचं
आणि भक्त परिवाराचं मी सर्वप्रथम पूज्य जगद्गुरु बाबाजींच्या वतीने टाळी वाजवून अभिनंदन करतो. आपण सर्वांना जगद्गुरु जनार्दन स्वामींनी आपल्या जीवन कार्यामध्ये 12 शिवालयांचा जीर्णोद्धार करण्याचा दिव्य संकल्प केला. भगवान नागेश्वराच्या सानिध्यात अंदर सुद्धा तपश्चर्या केली आणि भगवान शिवाच्या साक्षात्कारानंतर बाबाजींनी पहिला जीर्णोद्धार केला तो श्री क्षेत्र जातेगाव पिनाकेश्वर महादेव मंदिर, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना भगवान शिवांनी रावणाला मारण्याकरता पिनाक नावाचं धनुष्य दिलं. त्या पिनाकेश्वराचा प्रथम जीर्णोद्धार केला. दुसरं मंदिर बाबाजींनी जीर्णोद्धार केला श्री क्षेत्र वेरुळा सिद्धेश्वर महादेव, ज्या ठिकाणी अभिषेक केल्यानंतर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होता सिद्धेत जात्या. ज्या सिद्धेश्वराचा पाया खोदला आणि 7 कढाया सोनं निघालं. बाबाजींनी सांगितलंय देवाचं आहे, पुन्हा खोल खड्डा करा, त्या पायामध्येच ते सोनं पुन्हा त्या ठिकाणी पुरून दिलं. त्यावर ते सिद्धेश्वराचं मंदिर निर्माण झालं. तिसरं मंदिर बाबाजींनी जीर्णोद्धार केलं श्री क्षेत्र जनेश्वर महादेव मंदिर, छत्रपती संभाजीनगर, ज्या ठिकाणी आपण मराठवाडा विद्यापीठाच्या पाठीमागे गेलो तर तिथं जे स्थान आहे, ज्या स्थानाचा महिमा आहे, जिथं ब्रह्म राक्षस होता, ब्रह्म राक्षस जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या विधीच्या मंत्रांनी जो ब्रह्म राक्षस सुद्धा त्या ठिकाणी शांत झाला आणि त्या ठिकाणी जनेश्वराचं मंदिराचा जीर्णोद्धार केला. बाबाजी श्री क्षेत्र छत्रपती संभाजीनगर वर्ण 4थ्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याकरता आले. ते क्षेत्र आहे श्री क्षेत्र पालखेड, ज्या पालखेडच्या पुण्यभूमीमध्ये पारेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला. पारेश्वर ऋषींची तपोभूमी त्यांनी स्थापना केलेले महादेव आणि विशेषतः हेच क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींना दुसऱ्यांदा भगवान शिवानं नंदीवरती सकुटुंब सपरिवार येऊन दर्शन दिलं. अशी साक्षात परिस्थिती पालखेड, ज्या ठिकाणी पारेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला. इथून बाबाजी श्री क्षेत्र पुंतांब्याला गेले आणि पुंतांब्याला काशी विश्वेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुंतांब्याचा इतिहास बघा पालखेडकरांनो, बाबाजींची गादी परंपरा इतकी सोपी आणि साधी नाहीये. त्या पुंतांब्यामध्ये बाबाजींनी मंदिर बांधलं आणि बांधता बांधता एक दिवस बाबाजी काही कारणामुळे रागावले असते. बाबाजी म्हणले, मी या पुंतांब्याचं नाही, तोंडाचं नाही, पण बाबाजी असं म्हणले, मंदिर तर पुंतांब्याला बांधल पण पुंतांब्याचं पाणी आणि भाजीचा देठ सुद्धा घेणार नाही. काय? आणि ते मंदिर बाबाजीने बांधलं. त्या पुंतांब्याला अजून एक घटना सत्य घडलेली आहे. बाबाजींकडे एक भक्त आला, त्यानं नवीन ट्रॅक्टर घेतलेला होता. बाबाजींना दिसला. बाबाजी म्हणले, अरे भाऊ तू ट्रॅक्टर आहे म्हणत, तुझ्याकडे एक काम कर, मंदिराचे दगड व्हायचे, थोडा ट्रॅक्टर घेऊन ये. आता काही काही भक्त श्रद्धा खूप दाखवतात पण आतून इतके कपटी राहतात का ज्याचं नाव तेच. तर ते तो म्हणला, बाबाजी ट्रॅक्टर आहे पण ट्रॅक्टर बिघडेल म्हणत. काय बिघडेल? चालू असलेला ट्रॅक्टर पण बिघडेल म्हणला. बाबाजींच्या मुखातनं वाक्य निघालं, म्हणले भाऊ तुझा ट्रॅक्टर बिघडेल ना, तो बिघडेलच राहू दे. जसा घरी आला शेल मारून बघितला, जसा बिघडला तर भंगारमध्ये किलोवर विकावा लागला पण परत चालू झाला नाही. त्याच्यामुळं इतका हलक्यात घेऊ नका ही गादी परंपरा. तर तिथं बाबाजींनी काशी विश्वेश्वराची स्थापना केली. तिथून बाबाजी त्र्यंबकेश्वरला गेले, तिथं हृदयेश्वर महादेवाची स्थापना केली. ज्या त्र्यंबकेश्वरच्या पुण्यभूमीमध्ये बाबाजींचं आवडतं दैवत आहे. बाबाजींनी आपलं हृदय मांडलं आणि तीच त्र्यंबकची भूमी, ज्या भूमीमध्ये पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांना गेलेली दृष्टी पुन्हा प्राप्त झाली. तिथून बाबाजी नाशिकला आले, शर्वाईश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला. तिथून बाबाजी साकूरला गेले, तिथं मौनेश्वर महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तिथून बाबाजी श्री क्षेत्र कोपरगावला गेले, तिथं काशी विश्वनाथ महादेव मंदिराचा स्थापना केली, जीर्णोद्धार केला. आणि तिथून बाबाजी श्री क्षेत्र निमगाव, श्री क्षेत्र शिवपुरी आणि श्री क्षेत्र टुनकी येथे प्रस्तावित 3 मंदिरांचं भूमिपूजन केलं. पण बाबाजींचं महानिर्वाण झालं. त्यानंतर उत्तराधिकारी या नात्यानं पूज्य स्वामी शांतिगिरी बाबांनी सगळ्यात पहिलं काम हातामध्ये घेतलं आणि बाबाजींचा अपूर्ण जो संकल्प होता
3 मंदिरांचा जीर्णोद्धार केला. आजही पण रुद्रेश्वर महादेव मंदिर निमगाव, नर्मदेश्वर महादेव मंदिर शिवपुरे आणि अमृतेश्वर महादेव मंदिर टुमकी अशी ते 3 मंदिर करून पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींचा 12 शिवालयांचा संकल्प पूर्ण केला. आता प्रत्येकापैकी माझा प्रश्न आहे, कुणी कुणी या 12 मंदिरांचं दर्शन केलेलं आहे त्याने हात वरती करा बरं. या 12 मंदिरांचं दर्शन मी केलेलं आहे. बोटावर मोजण्या इतके 2-3 भक्त आहे. शांतिगिरी बाबांनी बघितलं, भारतातले 12 ज्योतिर्लिंग हे लवकर करू शकत नाही. महाराष्ट्रात जनार्दन स्वामींनी 12 शिवालय बांधले, तिथेही लवकर हे जाऊ शकत नाही. मग आता याला उपाय काय? म्हणून बाबांनी 12 ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी बांधले. ते आहेत जनशांतीधाम ओझर. इथं 12 ज्योतिर्लिंग आहेत, अष्टविनायक आहेत, अष्टलक्ष्मी आहेत, अष्टमूर्ती शंकर आहेत, 9 ग्रह आहेत, 108 शिवलिंग आहेत, महाराष्ट्रातले सर्व संत आहेत. जम्मू ते कन्याकुमारी पर्यंतच्या सगळ्या देवतांची स्थापना तिथं केली. असा अनेक शिवभक्तीला बाबाजींनी विशेष प्राधान्य दिलं आणि शिवभक्तीला प्राधान्य देत असताना या पालखेड मध्ये बाबाजींचे जे अनेक ऋणानुबंध त्या ठिकाणी आहेत. भगवान पारेश्वर महादेव धर्म संस्कार सोहळा या नावाने आपण या महाशिवरात्रीच्या निमित्तानं वर्धापन दिन सोहळा केला. शिवपुराण कथा आदरणीय गीतांजली ताईंची संपन्न झाली आणि शिवकथेबरोबर आपलं या ठिकाणी अखंड नंदादीप सुद्धा संपन्न झाला. महिला जपही संपन्न झाला. जलाभिषेक, महारुद्राभिषेक. कोण कोण इथं नंदादीपाला मौन धरून बसलेले होते ते उभे राहा बरं. जय जय. कोण कोण बसलेले अनुष्ठान नंदादीपाला बसलेले प्रातिनिधिक स्वरूपात ते उभे राहा. ज्यांना ज्यांना मौन आहेत ते. महिला कोण कोण बसलेल्या होत्या त्यांनी पण उभं राहा. ज्या ज्या माता भगिनी पण मौन धरून बसलेल्या होत्या. तर एकदा यांच्या मौन व्रताची समाप्ती आपल्याला करायची. मौन व्रताची 3 नारळ सोडून घ्या लवकर. बर, एक जणाने हवेवर, कोणी हवेवर केलं? एका माता भगिनीने हवेवर ह्या पूर्ण 7 दिवसाचा व्रत केला. बाकीच्यांनी त्याच्या यथाशक्ती या प्रमाणे कोणी फळांवर, पाण्यावर आहे का? कोणी पाण्यावर आहे का? फळांवर आहे. फळांवरती एक जण आहेत, त्यानंतर एक जण हवेवर आहेत आणि म्हणून असा सुंदर सोहळा आपला इथं संपन्न झाला. म्हणून यांच्या मौन व्रताच्या सांगतेची तयारी करा. तोपर्यंत खाली बसा तुम्ही. श्रीफळ दगड सगळं रेडी ठेवा. खाली बसा 2 मिनिटं सर्व. तर असा सुंदर सोहळा आपण सर्वांनी या ठिकाणी घडवला. त्याचबरोबर या भूमीमध्ये पारेश्वराची सेवा या ठिकाणी करत असताना अनेक प्रकारचा सहयोग ज्यांनी ज्यांनी भूमी आपल्याला दिली त्यांना अल्प स्वरूपात आपल्या संस्थान भक्त परिवार यांच्या वतीनं काही ना काहीतरी आपण दिलं असेल. एकदा त्यांचं सुद्धा टाळी वाजवून अभिनंदन करू. धन्यवाद. जागेवाले कोण कोण इथं ज्यांचे घर होते पहिले ते आहे का इथं कोणी हजर? ज्यांचे मुलमुळे परिवार अजून जे होते आहे का हजर? हा, ठीक आहे. एकदा त्यांचंही टाळी वाजवून अभिनंदन करू. ठीक आहे. जेवढे परिवार असतील, ज्यांनी ज्यांनी पारेश्वर मंदिराच्या परिसरातली जागा दिलेली असे जेवढे परिवार असतील, जेवढे परिवार ते सगळे प्रतिनिधी, जेवढे परिवार असतील त्यांचे सगळे एक एक प्रतिनिधी या समोर इकडं. एक एक प्रतिनिधी या नावं घ्या लवकर. जेवढे इथं समोर उभे राहा. पालखीच्या पुढे उभे राहा. पालखीच्या पुढे ज्यांनी या ठिकाणी मंदिराला आतापर्यंत जागा दान दिली आहे त्यामध्ये मुलमुले परिवार आहे. तुकाराम गोविंदराव मुलमुले यांचे सर्व मुलं, पार्श्वनाथ तुकाराम मुलमुले, कैलासवासी नवनाथ तुकाराम मुलमुले, तुळशीदास तुकाराम मुलमुले, श्रीराम तुकाराम मुलमुले, त्याचप्रमाणे काशीनाथ भिका मुलमुले, त्याचप्रमाणे कचरू भिका मुलमुले, एकनाथ भिका मुलमुले हे मुलमुले परिवारातील सर्व दान देणारे आहेत. त्याचप्रमाणे जाधव परिवारातील कैलासवासी बाबूराव नागराव जाधव यांच्या परिवारातले जे कोणी या ठिकाणी लक्ष्मण असेल त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे पार्श्वनाथ गिरिजनाथ गायकवाड यांनी जागा शिफ्टिंग करायची. आपल्या त्यांची जे बाजूला जागा आहे त्याला दुसरीकडे जागा द्यायची, परंतु ते मंदिरासाठी जागा शिफ्ट करायला सुद्धा तयार झाले आणि जागा त्यांनी आपल्या ताब्यात दिलेली आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी अजून नवीन जागा दान दिली त्यामध्ये
राणा कोणाची सुरासे आणि त्यांच्या जागेवर इथे या बाजूला जे पार्श्वनाथ काशीनाथ गायकवाड आहे त्यांची जागा शिफ्ट करायची आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांनी दिली. पार्श्वनाथ काशीनाथ गायकवाड यांनी सुद्धा समोर यायचं आहे आणि रंगनाथ मामा सुरासे यांनी सुद्धा यायचं आहे. त्याचप्रमाणे बाळू परबत सुरासे, अण्णा परबत सुरासे सर, पार्श्वनाथ धोंडीबा सुरासे, नारायण चांगदेव सुरासे, शेषराव चांगदेव सुरासे आणि कृष्ण चांगदेव सुरासे या लोकांना जागा विकण्याची गरज नव्हती, परंतु मंदिराच्या भंडारासाठी त्यांनी आम्ही विनंती केली आणि त्यांनी ऐकली आणि थोड्या किमतीमध्ये ती जागा या ठिकाणी मंदिराला दिली आहे. त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी आता नवीनच जागा दिली ते जगन्नाथ शंकरवाणी, अनिल गोरखनाथ वाणी यांनी सुद्धा मंदिराला जागा या ठिकाणी दान दिली आहे. त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे. रंगनाथ पर्वत मुनमुले, अण्णा पर्वत मुनमुले यांनी सुद्धा समोर यायचं आहे. त्यांनी सुद्धा मंदिरासाठी जागा दिली. त्यांची जागा शिफ्ट करणार आहे आपण, तिकडचे माणसं तिकडे जाणार आहे. त्याच पद्धतीने अरुण दिननाथ ऋषी पाठक यांनी आणि मधुकर दिननाथ ऋषी पाठक ते जरा नसले, परंतु त्यांनी सुद्धा मंदिराला या ठिकाणी जागा दान दिली, म्हणूनच बाबूराव नागराव आपल्याला तिकडे शिफ्ट करता आलं. त्यांचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे मुरलीधर एकनाथ ऋषी पाठक महाराज त्यांचं पूजन करा महेंद्रगिरी महाराजांच्या हस्ते आणि ब्रह्मचारी नागेश्वरानंद तुमच्या हस्ते पूजन करायचं त्यांचं. सुधाकर एकनाथ ऋषी पाठक हे राहता आणि जालना या ठिकाणी राहतात, त्यांनी सुद्धा मंदिराला जागा दान दिली. त्याचप्रमाणे बाळू ऋषी पाठक हे बँगलोरला राहतात, त्यांनी सुद्धा मंदिराला जागा दिली. रत्नाकर काका ऋषी पाठक हे अमेरिकेत राहतात, त्यांनी सुद्धा मंदिराला या ठिकाणी जागा दान दिली आहे. आणि अजूनही बरेच भाविकांशी चर्चा चालू आहे आणि त्या ठिकाणी बाबाजी आल्यानंतर थांबले होते त्या ठिकाणी, तर ते विचारले होते पलीकडच्या जागेचं, तर समोरचं जे घर आहे त्यांना सुद्धा जागा विकायची गरज नव्हती. हरिचंद्र सूर्यभान शेळके आणि प्रकाश सूर्यभान शेळके आणि त्याचप्रमाणे प्रकाश शेठ वायकोस यांनी आम्ही सगळ्यांनी आग्रह केला गावकऱ्यांनी, म्हणून त्यांनी काही मोबाईलमध्ये जागा मंदिराला या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे. आणि अजून त्या ठिकाणी खरताची त्या ठिकाणी सुधाकर औषध खराब यांच्याशी चर्चा चालू आहे, ते सुद्धा निश्चितपणाने पारेश्वराच्या कृपेत सुद्धा जागा होती समोरच आहे. आणि अजून एक जागा आहे महत्वाची राहील अजून, त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा चालू एकच बसेल या अनुष्ठानला आणि जशी पारेश्वर त्या ठिकाणी त्यांना सद्बुद्धी देतील ते ईश्वर होईल. त्याचप्रमाणे बाजूला याच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या बाजूला भीमनाथ पाटील शेळके आणि रंगनाथ पाटील शेळके यांची जागा होती, त्यांनी सुद्धा ती जागा त्या ठिकाणी मंदिराला शिफ्ट करून दिली. आणि त्याच्या बाजूला गायकवाड परिवाराची जागा होती, लक्ष्मण दादा गायकवाड, सहकारी मिस्त्री गायकवाड, नारायण मिस्त्री गायकवाड, बालाजी गायकवाड, भगवान गायकवाड यांनी सुद्धा त्यांची जागा काही मंदिरासाठी त्या ठिकाणी शिफ्ट करून दिली. आणि गोरे परिवार या ठिकाणी सयाजी गोरे आणि नामदेव गोरे यांच्या परिवारातली जी जागा होती ती सुद्धा जागा त्यांनी या ठिकाणी मंदिराला शिफ्ट करून दिली आहे. आणि अजून या ठिकाणी बाजूला एक जागा या ठिकाणी शिफ्ट करण्याचं चालू आहे, ते सुद्धा लवकरच होईल. ज्यांनी जागा मंदिरासाठी दिली आणि अजून पाठीमागे एक जागा आहे ऋषी पाटील परिवाराशी त्या ठिकाणी चर्चा चालू आहे, त्यांची सुद्धा जागा या ठिकाणी मिळणार आहे. आणि विष्णू कैलासवासी विष्णुपंत जाधव यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांचे जे मुलं आहे नंदन विष्णुपंत जाधव, सूर्य विष्णुपंत जाधव आणि विष्णुपंत जाधव यांनी सुद्धा या दोनच्या बाजूला ती जागा होती ती जागा या ठिकाणी दिली आणि पुढची जागा देण्याचं त्यांचं या ठिकाणी मानस आहे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर रामराव जाधव यांनी सुद्धा ती जागा या ठिकाणी पाटण अपस्य सागरांच्या बाजूला ती सुद्धा त्यांनी या ठिकाणी जागा मंदिराला दान दिलेली आहे. आणि अजूनही त्या ठिकाणी एक शेतकऱ्यांनी कैलासवासी परशुराम बोडके परशुराम गंगाराम बोडके पुढे यांनी एक एकर जमीन मंदिराला दान दिली आहे, त्यांचे प्रतिनिधी म्हणून भागीरथ बोडके या ठिकाणी समोर येतील. त्याचप्रमाणे भूदान देण्यामधील सदाशिवांना जगताप यांनी 20 गुंठे जागा भगवान पारेश्वराच्या मंदिराच्या नावाने या ठिकाणी रजिस्ट्री करून दिली आहे. त्यांना विनंती आहे की ते रामना असतील त्यांनी समोर यायचं आहे, ते नसेल त्यांच्या पत्नी या ठिकाणी असतील, मुलं असतील त्यांनी या ठिकाणी पूर्णसाठी यायचं आहे. एकदा आपण सर्वांनी ज्यांनी जागा दिल्या आणि जे जे जागा शिफ्ट करून देण्याच्या सगळ्यांचं जोरदार प्रयोजन या ठिकाणी धन्यवाद. सर्व भूदात्यांचं मनापासून अभिनंदन करू. कोणाची अर्धा गुंठा असेल, कोणाची 1 गुंठा असेल, कोणाची फुटातही असेल, ज्यांनी ही भूमी समर्पित केली, कोणाची एकरातही आहे, एकदा या सगळ्यांचं टाळी वाजून अभिनंदन करू. धन्यवाद. आणि तसं पालखेडकरांनो खरं सांगू
सगळा पालखेडचा परिसरच पारेश्वराचा आहे. हा, हे सगळं देवाचं आहे. ते देवाचं आहे, पण आपण लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. नाही तर सगळं देवाचं आहे. जुने उतारे जर काढले ना पार, हे सगळं देवाचं आहे. बरोबर. पण चला, देवाचा आहे त्या निमित्तानं या सगळ्यांनी उदार अंतकरणानं असं कार्य केलं. त्यांचं मनापासून अभिनंदन करू, धन्यवाद देऊ, सगळ्यांना धन्यवाद देऊ. आपल्याही या खाली बसा सर्व, या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. वेळेचा अभाव आहे. लगेच जगद्गुरु बाबाजींच्या मार्गदर्शनाकडे, आशीर्वचनांकडे आपल्या सगळ्यांना इथं जायचंय. जगद्गुरु बाबाजींचे आशीर्वाद आज आपण इथं प्राप्त करणारे पालखेडकरांना सौभाग्य योग या वर्षी आहे. 144 वर्षानंतर सिंहस्थ कुंभाचा पर्व काल आला. 144 वर्ष म्हणजे नेमकी काय? एक तप हे 12 वर्षाने पूर्ण होत. तसं एकूण यानंतर सोमनाथ वाळके यांनी सुद्धा या ठिकाणी पांडुरंगाच्या मंदिराच्या ज्या बाजूची जागा आहे या ठिकाणी दान दिले. त्यांनी सुद्धा पूजन स्वीकारण्यासाठी समोर यायचं. तर 12 वर्षाचं एक तप, असे 12 कुंभ म्हणजे 144 वर्ष झाले. म्हणजे कुंभाचं एक तप झालं. असा सिंहस्थ कुंभ प्रयागराज मध्ये झाला. पालखेडचे कोण कोण कुंभमेळ्याला आले ते हात वरती करा बरं. काही लोक पोहोचले ते पालखेडचे कुंभमेळ्याला. एकदा त्या सगळ्यांचं टाळी वाजून अभिनंदन करू. कुंभमेळ्याला बरेच जण तिथं आले आणि सिंहस्थ कुंभ खूप मोठ्या आनंदानं त्या ठिकाणी झाला. त्या कुंभामध्ये कुणाच्याही ध्यानी मनी नसताना अचानक श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा, ज्या आखाड्याशी पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामी पूर्वीपासून जोडल्या गेले. आता हे आखाडा वगैरे काय असतं, जसं तुमच्यामध्ये भाऊकी असते, वाडे असत्या, सगळ्याच गोष्टी असत्या, तसं आमच्यामध्ये सुद्धा परिवार राहतो, मडी राहते, आखाडा राहतो. आता तुम्हाला एवढं सांगू तुमच्या डोक्यात घुसणार नाही ना, आम्ही कुठं तुमचं कधी विचारतो कसं राहत. त्याच्यामुळे श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा हा भारतातील सगळ्यात मोठा आखाडा, सगळ्यात मोठा. आणि त्या आखाड्यानं आणि 13 आखाड्यांची जी अखिल भारतीय आखाडा परिषद आहे यांनी वेळेवरती हा प्रस्ताव दिला का पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराजांना जगद्गुरु पदाचा पट्टाभिषेक करायचा. बाबाजींनी प्रथम विनम्रपणे नकार दिला. मात्र बऱ्याच घडामोडी झाल्या आणि वसंत पंचमीच्या दिवशी पूज्य स्वामी शांतिगिरी महाराजांचा जगद्गुरु पदाचा पट्टाभिषेक सोहळा संपन्न झाला. श्री शंभू पंचदशनाम जुन्या आखाड्याचे ते महाराष्ट्राचे पहिले जगद्गुरु आहेत. पण दुग्ध शर्करा योग असा आहे पालखेडकरांनो, माघ शुद्ध पंचमी वसंत पंचमी ही जगद्गुरु तुकोबारायांची जन्मतिथी आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म हा वसंत पंचमीच्या पर्वकालावर झाला आणि त्याच पर्वकालावरती महाराष्ट्राला पुन्हा शांतिगिरी महाराजांच्या रूपाने एक जगद्गुरु प्राप्त झाले. हा दुग्ध शर्करा योगे बाबाजी जगद्गुरु बनल्यानंतर माझ्या मते पालखेडमध्ये पहिल्यांदाच आले. प्रथमच बाबाजींचं शुभ आगमन आपल्या नगरीमध्ये झालं. मोठ्या उत्साहानं तुम्ही सर्वांनी स्वागत केलं. मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. पारेश्वर महादेवाची ती कृपा आहे आणि विशेषतः मला या गोष्टीचा आनंद आहे पालखेडकरांचा. तुमचं बाकीचं काही असो, भले शिवाजी महाराजांचे पुतळे 2 बनव, देवाचे मंदिर 4-4 बनव, पण पारेश्वरा करता तुम्ही सगळे एक राहते याचा आनंद. बाकी काही असो पारेश्वरा करता. पण बाबाजी अजून एक आनंद असा आहे, बाकी सगळ्या गोष्टी 2-2 होतील पण बाबा मात्र एकच पकडलेला आहे. आणि बाबा एकच ठेवा. दुसऱ्या बाबाच्या मागे गेले ना पारेश्वर असा सपाटा करून टाकेल ना आपला. कारण पारेश्वराची इच्छा होती म्हणून जनार्दन स्वामी इथं आले.
म्हणून जनार्दन स्वामींची जी गादी परंपरा आणि खूप सिद्ध परंपरा आहे, ही नागा संन्यासाची परंपरा आहे. आणि अशा सिद्ध परंपरेचे आपण सर्वजण, मी नेहमीच सांगतो, शांतिगिरी बाबांकडे कोणी आलं बाबाजी त्याला आशीर्वादच देतात. बाबाजी कधीच कुणाचं वाईट चिंतन करत नाही. पण एक आहे, बाबांना जो त्रास देतो ना भगवान पारेश्वरन जनार्दन स्वामी, त्याचा असा कार्यक्रम लावून टाकताना त्याला कुठलंच ठेवत नाही. आतापर्यंतचा इतिहास आहे, आतापर्यंतचा. आणि म्हणून हे गाव असं आहे का जे बाबाजींच्या कार्याकरता जीव ओवळून टाकणारा गाव आहे. म्हणून या गावचा एक एक भक्त जो विशेष आहे. म्हणून मी सगळ्या पालखेडकरांचं मनापासून अभिनंदन करतो, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मी नेहमीच सांगतो पालखेड गावावरती इतकं ते, आता आम्ही श्रीहस्त प्रयागच्या कुंभमेळ्यामध्ये त्या ठिकाणी होतो आणि काशीमध्ये प्रचंड गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. अनेक भक्त जात होते, अनेक ते होत होतं. कुणी काशीला या, अगोदर संपर्क करा, सगळ्यांची व्यवस्था होईल. आम्हाला कुंभमेळ्यामध्ये फोन आला, म्हणले अहो पालखेडकर आले ना, आपल्याकडे जागाच नाही. म्हटलं जेवढ्या चाव्या असतील ना सगळ्या त्यांच्या ताब्यात देऊन टाका आणि त्यांना सांगा कोणत्याही रूम मध्ये राहा, कुठेही जागा करा. म्हणले रूमच खाली नाही, म्हटलं देऊन टाका. ते समजदार आहे, त्यांना सांगूच नका. म्हणजे इतका अधिकार तुमच्या सगळ्यांचा आहे. आणि म्हणून पालखेडकरांची सेवा महाने, तुमच्या सेवेला वंदने. असेच एक निष्ठ बाबाजींच्या गादी परंपरेशी राग जगद्गुरु जनार्दन स्वामी कधीच काही कमी पडून देणार नाही. फक्त एक निष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी. म्हणून एकनिष्ठ भाव बाबाजींच्या चरणावरती तुमचा आहे, तो अजून दृढ आपल्या सगळ्यांचा व्हावा हीच अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडनं करतो. आणि बाबाजींच्या पूजनाच्या अगोदर आज या ठिकाणी, कारण जिथं पालखेड कमी पडत तिथं शांतिगिरी बाबा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला नटवण्याचं काम नक्कीच त्या ठिकाणी करत आलेले आहेत. आणि मागील वर्षी सुद्धा वर्धमान दिनाला अनेकांनी देणगी देण्याचा संकल्प केला होता, बरोबर आहे का नाही? 5-5 हजार रुपये माझ्या मते, बरोबर. अनेकांनी 5-5 हजार रुपये योगदान मागील वर्षी संकल्प केल्याप्रमाणे करून करणारच. तुम्ही नाही केलं तर शेवटी पारेश्वर तुमचा आहे, आमचा नाही का? खरा तर पहिला पारेश्वर आमचा आहे, नंतर तुमचा आहे. तर या ठिकाणी ज्यांनी 5,000 रुपये योगदान मागील वर्षी संकल्प केल्याप्रमाणे या वर्धमान दिनाला दिलं सुद्धा, एकदा त्यांच्या सगळ्यांचं टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करू. त्या सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देऊ. कोणी कोणी ते 5-5 हजार रुपये अर्पण सुद्धा केले ते एकदा उभे राहावर. ज्यांनी दिले सुद्धा एकदा त्या सगळ्यांनी उभं राहा. जेवढ्यांनी दिले सुद्धा, ज्यांनी दिले सुद्धा एकदा ते उभे राहा. दिले सुद्धा 5,001 रुपये योगदान. 2 मिनिटं थांबा, बोलू नका, 2 मिनिटं फक्त उभे राहू द्या. एकदा उभे राहा. ज्यांनी दिले सुद्धा एकदा त्या सगळ्यांचं टाळी वाजून अभिनंदन. बाबाजी म्हणतात पारेश्वराला 5,000 रुपये दिले, मला कमी पडलं. असं कोण आहे तुमच्यात? कोणीच नाही. काही कमी पडलं नाही ना. मग आता आपण प्रसाद असा देऊ, ज्यांनी दिले त्यांना तर देऊ, म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा 5-5 हजार 1 रुपये देतील. म्हणजे एका त्याच्या दोन्ही कामं करू. मला माहिती यांच्यात कोणीच खाली बसणार नाही. आता जे पुढच्या वर्षीच्या वर्धमान दिनाला सुद्धा 5-5 हजार 1 रुपये देतील, तेही समोर या समोर या. इकडं ना आता दिले ते या समोर. वा. आडसदार आमचे पारेश्वर ट्रेडिंग कंपनीचे, त्यांनी 3 क्विंटल साखर दिली. वा, 5,000 रुपये. या समोर या इकडं. या समोर या इकडं. एकदा या सगळ्यांचं टाळी वाजून अभिनंदन करू. आता इकडं लक्ष द्या. तुम्ही जेवढे आलेत ना, जसं या वर्षी दिले ना, तसं पुढच्या वर्षी दिल्यानं कमी पडेल का? बरोबर. बाबाजी सांगताय. आणि अजूनही बसलेल्यांपैकी ज्यांची इच्छा असेल त्यांनी एक परंपरा चालू करायची. काय परंपरा? दरवर्षी पुंतांब्यामध्ये आपण केलेलं आहे. आणि पारेश्वर वर्ण बाबाजी कुठं गेले ते? पुंतांब्याला गेले ते. इथलं मंदिर झालं, बाबाजी कुठल्या मंदिराला गेले? पुंतांब्याला. मग पालखेडकर पुंतांब्याला आले पाहिजे का नाही? हा किंवा नाही सांगा ना मोठ्यानं.
आले पाहिजे ना. जर बाबाजी इथून पुणतांब्याला गेले ते, तर मग पालखेडवाल्यांनी पण तिथं दर्शनाला श्रमदानाला आलं पाहिजे. कायमच नाही, एका दिवसासाठी. म्हणून 8 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुक्कामाच्या तयारीने यायचं. कशाने यायचं? मुक्कामाच्या तयारीने. आणि 9 तारखेला सकाळच्या विधीपासून तर सायंकाळी किती वाजेपर्यंत? आरतीपर्यंत आपल्याला श्रमदान करायचं. बाबाजी स्वतः तिथं त्यावेळेस उपस्थित असणार आहे. बाबाजी पूर्ण वेळ म्हणजे बाबाजी सुद्धा 8 तारखेला तिथं सायंकाळी मुक्काम येत आहे 6 वाजता. आणि 9 तारखेला पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुणतांब्यामध्ये आपल्याला श्रमदान करायचंय. त्याला पालखेडकरांची पण उपस्थिती राहावी म्हणून त्याच्या नियोजनाचं श्रीफळ. तर आपल्याला फक्त माणसांनीच यायचं नाही, काही आपल्याला गवंडी सुद्धा आले पाहिजे. आपलं नियोजन आहे त्या दिवशी कमीत कमी 111 गवंडी आणि त्यांच्या बरोबर बाकी श्रमदानाला लोक. तर काही गवंडी सुद्धा आपले आले पाहिजे पालखेड मधनं. मग जसं दाणे पाटलांनी किती गवंडी आणण्याचा संकल्प केला? 2 गवंडी. विष्णू भाऊंनी 2 गवंडी आणि 5 सेवक. मग ते गवंडी तुम्ही श्रमदानात आणा, नाही तर त्यांना रोज द्या, काही अडचण नाही. पण 1 दिवसाकरता आपल्याला गवंडी तिथं श्रमदानाला घेऊन यायचे. म्हणून आज पालखेड मधनं आपण संधी देतोय. जे भाग्यवान माळी सागत असेल, पालखेड असेल, सगळे जे भाग्यवान तिथं गवंडी घेऊन येतील. काय 1 का 2 का 5 का काय घेऊन येतील? गवंडी घेऊन येतील आपल्या सामर्थ्यानुसार. तर जे स्वतः तर यायचंच आहे, स्वतः तर सगळे ज्यांच्या भाग्यात तिथे नक्कीच येतील. पण स्वतः जरी नाही जमलं तर जे श्रमदानात येतील त्यांच्या बरोबर काय पाठवून देतील? गवंडी पाठवून देतील. मग 1 दिवसाकरता तुम्ही तो रोजाना पाठवा, नाही तर सेवेमध्ये पाठवा. त्याचं नियोजन त्या ठिकाणी करतील. तर त्याचं नियोजन आपल्याला श्रमदानाचं करायचंय. तर मग त्या दृष्टिकोनात एक जबाबदार 2 लोक उभे राहा, 2-3 लोक, आणि ते सर्व गवंडी आणि श्रमदानाचं नियोजन करतील. मग आपल्याला किती गवंडी आणायचे आणि काय नियोजन करायचं बाबाजी सांगतील. वायके पाटील उभे राहत आहे. अजून त्यांच्या जोडीला संपत भोगुड आहे, पुढे संपतराव इकडे, संपत भाऊ, वायके पाटील. तसं आपण तिथं करणार आहे, तसं एखादी तारीख आपण पालखेडला सुद्धा करणार आहे आणि एका दिवसात काहीतरी करून दाखवणार आहे इतिहास, असं आपण करणार आहे. मग त्यावेळेस आम्ही त्या गावाला हक्कानं सांगणार आहे तुम्ही या इथं. तर त्या दृष्टिकोनात आपल्याला तर किती गवंड्यांचं नियोजन होईल आपलं? 4 गवंडी आणि बाकीचे सेवक. किती तारखेला यायचंय? 8 तारखेला मुक्कामी यायचं. किती वाजेपर्यंत यायचंय तिथं? 6 वाजेपर्यंत बरं का संपत. आणि 9, कारण तुम्ही संध्याकाळी 6ला आले तर 9ला नेमकी काय काम करायचं ते आपण आजच्या दिवशी ठरवणार आहे. नाही तर ते काम ठरवताच 9ला दुपार व्हायची. म्हणून आजच्या दिवशीच नियोजन होणार आणि 9ला सगळं सकाळी विधी झाली का श्रमदानाला लागले का ते पूर्ण महाअभियान. आणि हे 1.25 कोटी तासाचं नियोजन आहे. म्हणून महिला आल्या तरी चालतील, पुरुष आले तरी चालतील. आणि येताना गवंड्यांनी सगळं सामान आणि थापी, वळमा, काय जे असं हातोडे, पावडे, घमेले, टिकाव, कुराडी सगळं आणायचंय आपल्याला. श्रमदानाला येणाऱ्या प्रत्येकानं काही ना काहीतरी एक हात्यात आणायचं, असं नियोजन आपल्याला. आणि त्या निमित्तानं काय काय घडणार आहे माहितीये? बाबाजींचं दर्शन घडल, काशी विश्वेश्वराचं दर्शन घडल, गोदावरीचं स्नान दर्शन घडल आणि चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली त्या चांगदेवाच्या समाधीचं सुद्धा दर्शन तिथं घडल. बरोबर. त्या निमित्ताने एक यात्रा होणार आहे आणि दक्षिण काशीचं स्नानही होणार आहे. तर 9 तारखेला तुम्ही श्रमदानाला येणार आहे म्हणून उभ्या राहताय वाटतं. मग माणसंच का पाठीमागे आहे? कोण कोण 9 तारखेला श्रमदानाला येतील ते उभे राहा बरं. बघू आपण कोण कोण आहे तुमच्यामध्ये सामर्थ्यवान जे जे पालखेडवाले श्रमदानाला येतील. एखादा मोठा आयुष्य टेम्पूच करायचा आणि पालखेडमध्ये साधना कमी नाही ना. गाड्यावाले शिवे देतील, डिझेल सगळ्या मिळून टाकायचं.
जेवढे आपण तिथं जाऊ तेवढे बाहेरचे लोक इथं एक दिवस येतील. एकदा सगळ्यांचं टाळी वाजून अभिनंदन आपण करू. आणि बाबाजी सांगता पारेश्वर, सिद्धेश्वर, जडेश्वर, पिनाकेश्वर, काशी विश्वेश्वर हे सगळे भाऊ भाऊ आहे. बरोबर, एकमेकाचे भाऊ भाऊ आहे सगळे. मग जसं तुम्ही तुमच्यामध्ये एकमेकाच्या लग्न कार्यात जात्या तसं मग हे पण पारेश्वर काशी विश्वेश्वराच्या सेवेला गेले पाहिजे. अशा पद्धतीनं 8 तारखेला मुक्कामी या 9ला श्रमदान करून एकदा टाळी वाजून अभिनंदन करू येणार आहे. 2 जण या श्रीफळ घ्यायला, वायके पाटील आणि संपतराव या इकडं या 2 जण. आणि शेवट जाता जाता पालखेडकरांना इकडं लक्ष द्या. 2 मिनिटं तुमच्यापेक्षा घाई आम्हाला जास्त आहे. पण जाता जाता सगळ्यांनी एक आव्हान करतो. आपल्या हिंदू धर्माचं सगळ्यात मुख्य तीर्थक्षेत्र कोणतं आहे सांगा बरं? कोणतं आहे? काशी. हिंदू धर्माचं सगळ्यात मुख्य तीर्थक्षेत्र कोणतं आहे? काशी. मोठ्यानं सांगा कोणतं आहे? काशी. आता समजा तुम्ही जर पोरावर चिडल्या तर महिला मंडळ तुम्ही त्याला बोलताना काय म्हणत्या? तू काय लय मला कुठं नेणार आहे? कुठं नेणार आहे? तुम्ही दुसरं नाव घेता का? नाही. किंवा एखादा येणारा लेट झाला तर तुम्ही काय म्हणता? माणसं कुठं गेला का? काशी करायला. बरोबर आहे का नाही? म्हणजे काशी हे सगळ्यात मुख्य स्थान आहे. आता नुसतं काशी शब्दानं जरी उच्चार केला तरी काय भेटत? पुण्य. विस्तवाला होऊन हात लावला तरी काय बसतो? न कळत हात लागला तरी काय बसतो? तसं काशी रागात म्हणा नाही तर प्रेमानं म्हणा, त्यानं काय भेटत? पुण्य. त्या काशीला बाबाजींचा संकल्प होता आश्रम व्हावा. झाला की नाही? काशीमध्ये आश्रम झाला. आणि काशीमध्ये सध्या इतकी प्रचंड गर्दी. पालखेडवाले आले ते बरेच जण त्या दिवशी. त्यांनी काशीमध्ये आपल्याला बाबाजींचा हक्काचं स्थान आहे, त्यामुळं आपण राहू शकतो. आता तर स्थिती अशी आहे 3-3 हजार रुपये फक्त गाडी पार्किंगला लागू राहिली. किती? एवढी प्रचंड गर्दी. 200 रुपये तास गाडी पार्किंगला लागतोय. तेव्हा ते अनुभव घेऊन आले. आपलं तर इतकं मोकळं येता लोक राहते आनंदानं. त्याच काशीमध्ये जसा इथं हॉल झाला ना तसा आपण 270 बाय 200चा मोठा हॉल करतोय. त्याचं कामही पण झालंय, पत्रे वगैरे टाकून. फक्त आता खाली काय बसवायची राहिली? फरशी. पालखेडकर बघितलं कोण कोण आले ते आता तिथं काशीला? फरशी बसवायची राहिलेली. बरोबर, तर फरशी बसवण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे. पालखेडकरांना एकच विनंती आहे, पारेश्वराची सेवा तर आपण करताय, पण पारेश्वराची काही सेवा काशीला सुद्धा घडली पाहिजे. कारण हिंदू धर्माचं मूळ स्थान काशी तीर्थक्षेत्र आहे. आणि त्या काशीमध्ये एक मातीची वीट दान केली तर सोन्याची वीट दान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. मग विचार करा, काशीमध्ये आपल्या नावानं एक फरशी जर तिथं बसली तर पारेश्वराला बाबाजींना विशेष आनंद त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून आपण जे काही फरशी तिथं बसवतोय, चुनार मधनं, चुनार जिथं आगे जवळ तिथून खास लाल दगडामध्ये मोठी फरशी आपण आणतोय. आणि ती फरशी डोंगरातनं काढण्यापासून आणण्यापर्यंत, बसवण्यापर्यंत एका छोट्या फरशीचा खर्च आपल्याला 500 रुपये येतोय. किती रुपये येतोय? 500 रुपये. मग अनेक भक्तजन कोणी एक फरशीचा खर्च 500 रुपये देत आहे, कोणी 2 फरशांचा देत आहे, कोणी 3 फरशांचा देत आहे, कोणी 5 फरशांचा देत आहे. पण एका फरशीचा खर्च किती रुपये सांगा मोठ्यानं? भले देऊ नका काही, पण मोठ्यानं म्हणा ना किती रुपये? 500 रुपये एका फरशीचा. मग त्या काशी सारख्या भूमीमध्ये जर आपल्या नावानं एक दगडाची फरशी बसली तर सोन्याची पत्रा टाकल्याचं, फरशी बसवल्याचं पुण्य प्राप्त होईल. म्हणून आज बाबाजींच्या आरतीकडे आपण जातोय. आजच्या आरतीचा सन्मान आपण बसलेल्या सगळ्यांमधलं, महिला पुरुष सगळ्यांना, आणि आजच्या वर्धमान दिनाची आठवण म्हणून, आजच्या वर्धमान दिनाची आठवण म्हणून आजच्या निमित्तानं पालखेडकरांना एक आग्रह आहे, प्रत्येकाच्या घरातलं
कमीत कमी एक तरी फरशी काशीला बसली पाहिजे. कमीत कमी एक फरशी प्रत्येकाच्या घरात. आजच्या वर्धापन दिनाची आठवण म्हणून प्रत्येकाच्या घरात ती का करायची? इथल्या कामाला शक्ती प्रेरणा मिळावी म्हणून पालखेडच्या प्रत्येक घराची कमीत कमी किती फरशी? मोठ्यानं सांगा ना. एक फरशी. पण ज्याच्या भाग्यात असेल त्याचं बसल, त्यांच्या नावानं सेवा घडल. पण जे आजच कल करो से आणि आज करो से आम्ही करू. ज्या आजच एका फरशीचा खर्च कमीत कमी 500 रुपये. कुणाची इच्छा असली तर 2 फरशाही बसू शकते 1000 रुपये देऊन. ज्यांची इच्छा असेल त्यांनी फक्त जागेवर उभं राहावं. जे आजच ते 500 रुपये अर्पण करतील. आजच महिला असो पुरुष असो कोणी असो सगळ्यांमध्ये संधी आहे. आणि दोघाही नवरा बायकोच्या नावाने एक फरशी केली तर पाप थोडं होणार आहे, पुण्यच होणार आहे, पारेश्वराला आनंदच होणार आहे. म्हणून ज्यांची इच्छा असेल त्यांनी उभं राहावं. जे आजच करतील बाकीच्या राहिलेल्यांकडे वाणी बाबा वायके पाटील ती सगळी मंडळी नंतर जातील. आणि एकाच्या घरातनं एक फरशी कंपल्सरी घ्यायची आपल्याला काशी करता. पारेश्वर वर्धापन दिनाची आठवण म्हणून म्हणजे आजच करताय. एकदा त्यांच्या नावानं टाळी वाजून अभिनंदन आपण करू, त्यांना धन्यवाद देऊ. आज आपण सुरुवात केली फक्त. आणि आजच्या बाबाजींच्या महाआरतीचा सन्मान आपण या सर्व मंडळीला या ठिकाणी या पर्वावरती देऊ. लिहायचं नाही. इथं दानपेटी राहील समोर. ते त्यांचे 500 रुपये, ज्यांना 2 करायचे ते 1000 रुपये, ज्यांना 1 करायचे ते 500 रुपये दानपेटीमध्ये येऊन अर्पण करतील. आता या समोर या. इथे आज जे उभे राहत आहे ते समोर या. आज जे ऑनलाईन करतील त्या दानपेटीवर स्कॅनर सुद्धा आहे. लगेच स्कॅन करायचे 500 रुपये. काही अडचण नाही. त्यांची उठायची इच्छा होती पण उठू का नको विचार चालू होता डोक्यात, म्हणून सांगितलं उठा. एका टाळी वाजून अभिनंदन आपण या सगळ्यांचं करू. हृदयानंदीची वडील जे भाग्यवान इथं समोर येत आहे एकदा त्यांचं टाळी वाजून. दरवर्षी झाले पूजन झाले बाकीचे बोलू नका. आपापसात चर्चा न करू. तर थोडी शांतता ठेवा. कारण व्यवस्था नियोजन लागणे गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनात नाही प्रत्येकाला श्रीफळ द्या. हे तुम्हाला कामाचं श्रीफळ देतोय, काहीतरी होणार आहे पुढचं. ते काही द्या प्रत्येकाला द्या. सगळ्यांना एक नारळ द्या. या नारळाचं काय करायचं सांगतोच तुम्हाला सगळ्यांना. सगळ्या विश्वासताना मग आम्ही बाबाजी सांगताय तुम्हाला पुण्य द्यायला आलो. तुमच्याकडून झापून ठोकून पुण्य करून घ्यायला आलोय. कारण तुमचं पाप बाबा घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला पुण्य करायला लावणार आहे. बरोबर. तर आता इकडे लक्ष द्या. महिला मंडळ बोलू नका. आपल्या सगळ्यांच्या भाग्यानं पुण्याईनं तुम्ही सर्वजण पारेश्वराची सेवा करताय त्याबद्दल अजिबात शंका नाही. पूज्य बाबाजी या ट्रस्टचे अध्यक्ष बरोबर ना? बाबा शिवा काका बाबाजी या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. महेंद्रगिरी महाराज उपाध्यक्ष आहेत. बाकीचे सर्वजण अगदी विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. म्हणून एकदा जोरात टाळी वाजून अभिनंदन आपण इथे या सगळ्यांचं धन्यवाद. तर आज बाबाजींनी खास सगळ्या विश्वस्तांचं पूजन या करता केलं. गावचं सेवा करतच आहे पारेश्वराची. पण मूळ शांत आपली पण जबाबदारी आहे. म्हणून बाबाजींचा आग्रह असा आहे सगळ्या विश्वस्तांनी आज संकल्प करायचा. आधी केले मग सांगितले. दरवर्षी न चुकता पारेश्वराच्या वर्धापन दिनाला आपल्या प्रत्येकाची काय सेवा राहील बरोबर विश्वस्तांची. म्हणजे तुमच्या परिवाराच्या वतीनं तुमची काय योगदान देणगी राहील ती प्रत्येकानं सांगायची. कुणाचा आकडा लई मोठा झाला तर बाबा कमी करतील, लई कमी झाला तर थोडा वाढवतील सुद्धा.
म्हणून पटापट लवकर सांगायचं. बाबा कमी जास्त करते आणि तुम्ही एक आकडा नाही ज्याच्या त्याच्या बरं. नंदू भाऊच्या 11,000 रुपये. 2 मिनिटं थांबा. आपलं ठरलेलं काय आहे, कमी जास्त बाबा करतील. आता नंदू भाऊने 11,000 रुपये सांगितले बरं का. नंदू भाऊ तुमचे सब 13 आहे, मेरा कुछ नाही, म्हणून 13,000 रुपये. 13 कारण सगळे काढायचे. पुढचे भाऊचे किती आहे? अण्णा किती तुमच्या इच्छेनं सांगा. 5,000 रुपये अण्णांचे. तर अण्णांचे किती बाबाजी? 7 करायचे. 7,000 रुपये. 7 आहे ना, तर 7,000 रुपये. इकडं माणिक शेठचे किती? त्यांचे 1100 घ्यायचे. त्यांचे 1100. इकडं 11,000 रुपये बाबाजी त्यांचे. त्यांचे 11 घ्यायचे. इकडं 5,000 रुपये त्यांचे 5च घ्यायचे. इकडं 5,000 रुपये त्यांचे 5च घ्यायचे. पाटलाचे 11,000 रुपये त्यांचे 9,000 रुपये घ्यायचे. त्यांचे 9,000 घ्यायचे. भाऊंचे 5,000 रुपये त्यांचे 5च घ्यायचे. आणि इकडं 5,000 यांचे 5च घ्यायचे. एकदा टाळी वाजून अभिनंदन आपण. आणि आता ही परंपरा चालू झाली. याच्या व्यतिरिक्त छोटी मोठी सेवा राहत नाही. एवढे जेव्हा काम झालं असं होणार नाही. जेव्हा काही नवीन निघेल तेव्हा पहिली सेवा तुमची राहील. कारण आपण सगळे विश्वस्त आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. एकदा सगळ्यांचं टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी. अहो बघा, शिर्डीला सिद्धिविनायकला लोक पैसे देऊन ट्रस्टी बनवत्या. खरंय खोटंय? ट्रस्टी बनण्याकरता फार जीव काढत्या. आणि आपल्याला एवढी मोठी सेवा करायची संधी आली तर मग यांच्याकडनं ठाकून ठोकून घेतलं पाहिजे तर सेवे करता. म्हणून एकदा सगळ्या विश्वस्त मंडळाचं टाळी वाजून अभिनंदन करू. धन्यवाद. खूप खूप अभिनंदन. बसा आता खाली बसा सर्वजण. बाबाजींच्या अमृत वचनांकडे यानंतर आपण जाऊ. नंतर टप्प्याटप्प्यानं बरेच विषय आहेत. हनुमान ट्रस्ट समजू नका. हनुमंताचा विषय नंतर मार्गी लावायचा, तो नंतर लावू. आता आज पारेश्वर, नंतर हनुमंत राहायचंय. जशी इच्छा असेल तसं घडल सगळं. तर मनापासून अभिनंदन करू. बाबाजी या ट्रस्टचे अध्यक्ष आहे. गावाची इच्छा आहे ना, पण बाबांना अध्यक्ष राहावं म्हणून. कुणाकुणाचे हात वरती करावं म्हणजे बहुमतानं. एका टाळी वाजून अभिनंदन करू. एक मतानं. ते म्हणत्या बहु नाही, एक मतानं बाबाजी अध्यक्ष आहे म्हणून टाळी वाजून अभिनंदन करू. आणि ती पारेश्वराची इच्छा आहे म्हणून अगदी सगळ्यांच्या एक मतानं बाबाजी आपल्या सगळ्यांनी दिशा देत राहतील. महेंद्रगिरी महाराजही या ठिकाणी आहेत. तेही सेवा त्या ठिकाणी करतायत. त्यांचंही पूजन पार पडलेलं आहे. एकदा पहिलं केलं. आता विश्वस्त म्हणून पूजन करा बाबाजी. ते उपाध्यक्ष आहे ना, त्यांचं विश्वस्त उपाध्यक्ष म्हणून पूजन करा महाराजांचं. त्यांचं वर्धपान दिनाला राहील काहीतरी. चिंता न करू तुम्ही. ते म्हणता बाबाजी सांगतील. तुला मला नाही, मला काही गरज नाही. राहू दे राहू दे. बाबाजींना यांनी सगळी सुकरली तर सगळ्या गावाची बाबाजी रात्रीची येणार वर दाखवली. सोहळ्याला न सांगता न चुकता याचा. हे बघा, तुम्हाला बोलावण्याचा उद्देश म्हणजे तुमचा खर्च करणं नसतो. तुम्हाला बोलावण्याचा उद्देश काय राहतो? समजा वेरूळला बोलवलं तर तिथं काय चालू आहे बघता येतं. गोजारला बोलवलं तिथं काय चालू आहे बघता येतं. आणि जागे राहत्या बरोबर. तर एकदा बाबाजीने सांगितलं तुम्ही सगळ्यांनी आठवण द्यायची. आठवण तुम्ही द्यावा पांडुरंगा.
तर महाराजांचं पूजन पार पडलं. सगळ्यांचंच खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि मौन सांगतेकडे जाऊ. हवेवर कोणी अनुष्ठान केलं? हवेवर मैल आहे, मैल. मावशींना बोलवा इकडं. हवेवर ज्यांनी अनुष्ठान केलं त्यांना तिथं उभं करा. कारण 7 दिवस हवेवर राहणं इतकं सोपं नाही. याच्या अगोदर कोणी महिलांनी हवेवर अनुष्ठान करेल? कोणी दुसऱ्या महिलांनी करेल की आधी हवेवर अनुष्ठान? नाही. त्या मावशीने करेल का हवेवर अनुष्ठान? इकडे पुढे या, पुढे. त्यांच्या हस्ते पूजन करून जल देऊन आज आपण त्यांच्या व्रताची समाप्ती करू. त्या ताईंच्या हस्ते त्यांचं पूजन करा. पहिलं साडी पातळ हार द्या. कारण 7 दिवस हवेवर राहणं जोक नाही. आपल्याला 1 दिवसाचा उपवास लवकर निघत नाही. 7 दिवस ज्यांनी हे अनुष्ठान केलं एकदा त्यांचं टाळी वाजून अभिनंदन करू. आणि लगेच आपण मौन व्रताकडे जाऊ. ज्यांना मौन ते उभे राहा जागेवरती. ज्यांना मौन ते उभे राहतील. श्रीफळ द्या लगेच. ज्या हवेवर ज्या ताई आहेत त्यांच्या हस्ते एक श्रीफळ फोडायचं. आणि इकडं फळांवर कोण आहे ते एकदम समोर या श्रीफळ फोडायचं. ज्या हवेवर ज्या ताई आहेत त्यांच्या हस्ते एक श्रीफळ फोडायचं. आणि एक जे फळांवर आहे त्यांच्या हस्ते समोर. थोडं मागे सारखा तुम्ही सर्व द्यायचं त्यांना श्रीफळ द्या. तर जनार्दन नामाचा जप चालल. ज्यांना मौन आहे ते इकडे लक्ष द्या. जय जयकार होईल. ओम नमः पार्वती पते हरार महादेव इथपर्यंत आल्यानंतर तुम्ही सर्वांनी त्र्यंबकेश्वर महाराज की जय, हृदयेश्वर भगवान की जय, तारेश्वर भगवान की जय, जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय, जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय असा जय जयकार करायचा. 2 मिनिटं थांबा ना. जय जयकार झाले. एक नारळ यांच्याकडे द्या. यांच्याकडे फळांवर जपाला सुरुवात करा. बाकी बसलेले सगळे मोठ्या आवाजात जप म्हणतील. या वर्तमान दिनानिमित्त जो अखंड नंदादीप झाला त्याची मौन व्रताची समाप्ती आपण करतोय. ओम जनार्दनाय नमः. 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 ओम तारेश्वराय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. त्र्यंबकेश्वर भगवान, हृदयेश्वर भगवान, तारेश्वर भगवान, निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की. आता इकडे लक्ष द्या. फक्त ज्यांना मौन होतं ना त्यांनी 2 वेळेस बाबाजींचा जय जयकार करायचा. ज्यांना मौन होतं त्यांना पाणी पाजलं का त्या ताईंना? ज्यांना दिलं ठीक हवेवरच्या. आता 2 वेळेस बाबाजींचा जय जयकार करा मोठ्यानं. दोन्ही हात वरती करा. 2 मिनिटं. बसलेले नाही करायचं, फक्त उभे असलेले ज्यांना निष्काम. 2 मिनिटं. जय जयकार व्यवस्थित करायचा. निष्काम कर्मयोगी शिवयोगी ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय असा व्यवस्थित जय जयकार करायचा माझ्या बरोबर. निष्काम कर्मयोगी शिवयोगी ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. निष्काम कर्मयोगी शिवयोगी ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की. पारेश्वर भगवान. 2 मिनिटं सगळ्यांनी हात जोडा. सगळ्यांनी उभे असलेले बसलेले सगळे
श्री बाबाजींच्या म्हणा मोठ्यानं सगळे श्री बाबाजींच्या आशीर्वादाने श्री पारेश्वराच्या साक्षीने उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थिती श्री पारेश्वर महादेव वर्धमान दिनानिमित्त संपन्न झालेल्या सोहळ्यामध्ये श्री बाबाजींनी माझ्यासारख्या कामराकडून जे काही जप तप अनुष्ठान सेवा दान करून घेतले ते सर्व पुण्य श्री बाबाजींच्या चरणी अर्पण करतो. शिवार्पण कृष्णार्पण ओम तत्सत परब्रह्मार्पणमस्तु. धन्यवाद. सगळ्यांनी संकल्प आपण केलेला आहे तिथं आता जागेवर डोकं टेकवून दर्शन घ्या आणि जागेवरती खाली बसा. आता संकल्प का करून घेतला माहिती तुम्हाला? तुमच्याकडे जास्त पैसा झाला तर तो सुरक्षित राहावा म्हणून कुठं ठेवता? बँकेमध्ये. बरोबर आहे का नाही? तो सुरक्षित राहावा. तसे पालखेडकर पुण्यवान आहे आणि कधी कधी माणूस जास्त पाप झाला तरी उस्मात करतो, जास्त पुण्य झालं तरी उस्मात करतो. म्हणून ते पुण्य आपण बाबाजींच्या बँकेमध्ये अकाउंटला तुमच्या नावानं ठेवलेली आहे. जेव्हा खरंच तुम्हाला गरज पडेल तेव्हा ते पुण्य बाबाजी तुमच्या कामामध्ये देतील. म्हणून आता बसा सर्वजण. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. सगळ्यांना धन्यवाद. त्यांचं पूजन करा. काय नाव महाराजांचं? काय दत्तात्रय महाराज शिंदे. बरं, त्यांचं पूजन करा. एकदा टाळी वाजून अभिनंदन आपण करू. आता जगद्गुरु बाबाजींचा आशीर्वाद आपण थोडक्यात घेऊ. सगळ्यांनी व्यवस्थित मांडी घालून बसा, शांततेत बसा. बाबाजी बोलताय आता, मध्ये कोणीच बोलणार नाही, कोणी उठणार सुद्धा नाही. आता एकदम शांततेनं श्रवण करा. बाबाजी बोलताय. शांततेत बसा आता सर्वांनी. बाबाजी बोलताय, ध्यान द्या. बसा आता खाली बसा. शांततेत सर्व बंद करा. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे शर्वाय महादेवाय ते नमः. विष्णुर्हरि हंसनारायणं चैवमेकम् अष्टकं नमः शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव गोविंद मोक्षदायकं पूजाकुलं गुरुपाद मोक्षमलं गुरुकृपा सत्यं मंत्र सत्यं देवं निरंजनम् सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. रक्ष रक्ष महेश्वरा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णमूर्ते जगद्गुरु मुखं करोति वाचालं ताम्बूलं तवे यत्र पादं वन्दे परमानन्दमाधवं. नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः. नमः प्रकृतिभद्राय प्रणतात्मतां. मनो देवं
मातुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामपदं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे विमनस्यां वरपुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागतशिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम जगद्गुरु स्वामी शांतिगिरी नमो नमः सर्वांचा वरात करू आज आपण हरेश्वराचा वरदान म्हणजे आपला काय जीवन असं प्रमाणे की आनंदाचा दिवस आपल्या सर्वांना आहे म्हणून मला दय करू कारण काय म्हणतात तेव्हा प्रेमीचा देव तेव्हा पांडुरंग तेव्हा काही बाजारचा भाजीपाला नाही म्हणून नामस्मरण कसं करावं हृदयापासून प्रेम प्रवचन म्हणून ओम जनाय नमः ओम जनार्दनाय नमः कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन ओम जगत गुरु शिवयोगी जगत गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगत गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय पारेश्वर भगवान की जय बजरंग बली की जय भागवतामध्ये नाथमानिकांमध्ये त्या देवापरी साधू आधी म्हणजे भगवंतापेक्षा श्रेष्ठ कोण आहे कोण आहे देव देव साधू म्हणजे आपलं संत की भगवंतापेक्षा श्रेष्ठ कोण आहे संत आहे म्हणून बघा नाथ महाराज भागवताच्या आणखी काय म्हटलं ज्याचा निश्चिम बघा ज्याचा गुरुचरण निश्चिम भाव त्याचा मनोरथ गुरुही देव लक्षात येतो गुरुदेव आज्ञा पाळी पाव गुरु वाक्य स्वयंमय लुडमुड झाडी असं बघा ते उल्लेख केले म्हणून बघा देवाला कोणाच ऐकावं लागत बरं का संतांचं कोण ऐकावं लागत आपण किती भाग्यवान आहोत ही महाराष्ट्र भूमी कोणाची आहे कोणाची भूमी महाराष्ट्र संतांची भूमी महाराष्ट्र आहे नवीन मराठवाडा आहे संतांचं माहेर व्यवस्था बोलते उत्तर प्रदेशची देवभूमी बघा आहे देवभूमी आहे म्हणून बघा तिकडच्या बोर्डात तुम्हाला काय पाहायला मिळेल बघा काय वाक्य पाहायला मिळेल देवभूमीवर आत्मा स्वागत आहे काय लिहिलं राहतं तिकडे बोर्डावर देवभूमी आत्मा स्वागत देवभूमीवर आपणा मात्र का महाराष्ट्रामध्ये पुढे पाहायला मिळतं का तुम्हाला संत भूमीवर आपणा स्वागत आहे मग नेमकं काय आणि म्हणून बघ आपल्याला हे बोर्डावर लक्षात घ्यायचं आपल्याला कोणते बोर्ड लावले पाहिजे आपण कारण या भारतातले की जगातले लोक या महाराष्ट्रात येतात की मग आपण त्यांनाही जाणीव झाले पाहिजे की महाराष्ट्र कोणाची भूमी आहे मग संत भूमीवर अक्का बरं का या पुढे पार केलेला थोडं दिसलं की आपल्या जिल्ह्यात राज्यात असो अशा रीती बघा महिमा आपल्या या भूमीचा आहे आणि म्हणून प्रथम का ज्या बाबांच्या आशीर्वादाने आपण एकत्र राहतो आपला संगम कोणामुळे झाला कोणामुळे झाला म्हणून आपण सहज काय म्हणत असतो नसते तर काय बाबाजी नीट विचार करा उत्तर शोधा आणि अशा बाबांच्या कृपाशीर्वादाने आपण या ठिकाणी त्यांचं अधिष्ठान का मंदिर पण आपल्या नगरीमध्ये ऐकली ज्या बाबांच्या का मुकुटावर चांदीचा मोह वाणी बाबांनी संकल्प केला होता
बाबांच्या मूर्तीला काय असला पाहिजे, त्यांचा मुकुट असला पाहिजे. अशी चांदीचा मुकुट जाण्याची मूर्ती बघा बाबांची या पालखीमध्ये मंदिरा विराजमान आहे. अशा बाबांच्या निशाण निर्माण करूया. त्याचप्रमाणे या बाबाजीनं आता वर्णन केलं आपल्या नागेश्वराने की बाबाजींचं आल्यानंतर ज्याला ते मंदिर बघितलं की नाही, कारण पारेश्वराचं मंदिर बघितलं आणि दुर्दशा झालेलं ते मंदिर होतं की गौतमीला असेल, भिंती फाटाळल्या असतील, असे दुर्दशा झालेलं ते मंदिर होतं. आणि मग ज्याला बाबांचे मंदिर बघितलं मात्र हे अतिशय खडतर आणि दाखव दैवसारखं पारेश्वर मंदिर. मग बाबांना प्रश्न पडला. काय प्रश्न पडला होता? हे मंदिर पाडावं की नाही बरं का प्रश्न पडला होता. कोणता प्रश्न पडला होता? ते मंदिर बघून पारेश्वराचं हे मंदिर पाडावं. त्याला असा प्रश्न पडला बघा. त्याच वेळेला प्रत्यक्ष कोण आलं बाबांना दर्शन द्यायला? कोण आलं? ते कशावर बसून आले? लक्षात घ्या का, ही भूमी साधी नाही. लक्षात काय, ही भूमी साधी नाही. ज्या भूमीमध्ये जी दुर्दशा अवस्था मध्ये झाली असताना बाबाजींना जो प्रश्न पडला होता, त्यांनी जागृत दैवत कसं काय पाहावं की मंदिर, आणि माझा प्रश्न पडला असताना प्रत्यक्ष भगवंत अर्थात भगवान सदाशिव बोलणार म्हणजे म्हणतो ते नदी व गणपतीचे पाठ सगळे बसून आले. आणि काय आदेश दिला बाबाजींना? काय आदेश दिला होता बघा? पाया खोल. काय आदेश दिला होता? पाया खोलाशा. जसं बघा बाबाजींनी अंधश्रमेत तपश्चर्या केली, ते नागेश्वर प्रसन्न झाले. आणि त्याला प्रसन्न झाल्यानंतर सुद्धा बाबाजींना नागेश्वरांनी काय आदेश दिला होता? काय आदेश दिला होता बाबाजींना अंधश्रमामध्ये? पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार कर. बघा काय सांगितलं होतं? कोणी सांगितलं होतं? नागेश्वरांनी. कोणत्या भूमी सांगितलं होतं? अंधश्वराच्या तपश्चर्या केल्यानंतर. आणि तो आदेश साध्य करून बाबाजी कुठे गेले होते? काय अवस्था त्यावेळी त्या पिनाकेश्वरची जाते वेळ असेल की पायवार सुद्धा नीट त्यावेळेला नव्हती की. मग विचार करा गाव नंदी गाव तर त्याला नदी बघितलं ना, गाव नंदी एवढा मोठ्या नंदी गाव बाबा कशा वरती सांग विचार करा लक्षात. आणि म्हणून आपण भाग्यशाल आहोत असे आपण करावं की काय करतो अन्यथा करतो शक्ती बघा त्यांच्यामध्ये विराजमान आहे. जो दगड बघा खाली आपलं डोंगरावरून आला होता एकदा लक्षात घ्या. ज्या दगडामुळे बाबाजींचा बघा पालखीचं चुराणं अशी अवस्था त्यावेळेला प्रसंग होती. मात्र बाबाजी काय केलं होतं? फक्त त्या दगडाकडे फक्त नजर काय बघितलं होतं? नजर टाकली होती. काय टाकली होती? पालखीच्या समोर येणारा दगड जो पालखी सहित बाबांचा चुराडा करणार होता, त्या दगडा बाबाजी काय फक्त नजर टाकली. नजर टाकताच काय झालं होतं? त्या दगडाने काय बदलली होती? काय बदलली होती? दिशा बदलली होती. असा बघा ज्यांचा महिमा आहे. मग विचार करा, जर निर्जीव दगड सुद्धा त्यांच्या दृष्टीने काय बोलू शकतो? दिशा बदलू शकतो. मग पेताळ म्हणतात पेताळ का पेताळ बजेल काही नवल का? पेताळ बजेल काही नवल का? जर टाळी वाजून अशा व्यक्ती लोकांना लावले असतात. मग बाबाजी व्यक्ती व्यसनी काय झाले? निर्व्यसनी झाले. लक्षात घ्या. कोणाला ड्रिंकिंग म्हणजे बाटलीचं व्यसन, कोणाला फुडी पाडीचं, कोणाला खट्ट्याचं, कोणाला गुटी काढायचं, शिवाजी छाबार काय विचार नव्हतं. काय नावं द्यावं त्या कट्टायला? किती बघा आपल्या महाराष्ट्राची किंवा त्या कंपनीवाल्यांची म्हणजे हुशारी म्हणावं लागेल. आणि म्हणून असा पालख्यांचा महिमा किती वर्णन केलं गरजेचं आहे. काय अवस्था आपल्या या परिस्थिती या ठिकाणी होती की पहिलं का इतिहास चित्र आठवा की पहिले का कसं गेट होतं, पहिले की देवकडे बसले होते की लक्षात. जरा इतिहास आठवा या किंवा चित्र आठवा याच आश्रमाचं पालखेड घ्यावं. कारण बघा वैशिष्ट्य या पालखेडचं काय वैशिष्ट्य आहे? अनेक बाबांचे आश्रम झाले ना बघा. ते कुठे झाले? गावाच्या बाहेर झाले. कुठे झाले? जेवढे आश्रम झाले ना बघा बाबाजी ते तुम्हाला कोणा पाहायला मिळतील? गावाच्या बाहेर. आता एकच आश्रम एवढा कोणता आश्रम आहे? फक्त कोणता आश्रम आहे? पारेश्वराचा पालखेड आश्रम. तो कुठे आहे? गावाच्या केंद्रबिंदू होत असतात. अशा पालखेडमध्ये जन्माला आले आपण सर्व भाग्यवान. काढून तुमच्या सर्व पुण्याचा आपण अशा पारेश्वराचा दरवर्षी वर्धमान दिन सोहळा संपन्न होत असणार का? आता बऱ्याच त्याची इच्छा आहे का की चांगला मोठा व्हायला पाहिजे वगैरे बाकी. पण अजून ते नियोजन का लागलं आम्हाला समजणार का? असं
जसे इतर सोहळे आपले संपन्न होतात की त्याप्रमाणे येता सुद्धा सोहळा काहीतरी अपूर्ण काम दिसत बा असं आम्हाला असं वाटून राहिलं. काहीतरी पारेश्वराची इच्छा असेल, इथलं काहीतरी अजून अपूर्ण कामं राहिले असतील आणि ते पूर्ण झाल्यानंतर काहीतरी ते आपल्याला ते प्रेरणा देतील असं बाबांना वाटतं. आणि असा महिमा का या पारेश्वर उभीच आहे. म्हणजे या निमित्ताने होईना बघा आमच्यासारख्या येड्यांना तर आपल्या सगळ्या दर्शनाचा पारेश्वर दर्शनाचा योग येतो. म्हणून या ठिकाणी आम्ही स्वतःच भाग्य सुद्धा मग बळजबरी कमी ना तुम्ही आला या ठिकाणी बोलावता निमित्तानं म्हणून आम्ही स्वतःच भाग्य समजतो. आणि म्हणून तुमच्याही श्रद्धेत तुमच्या नमन करून थोडे टाळीवाल तुमचे बघा भक्ती आता आश्रमात अजून बरेच काम बाकी बरं केली. आता ते बरं का त्यासाठी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की जसं आता बरेच या ठिकाणी आपली कामं आता झाले गेली तसा मोठं सेट झालं गेली. आता आम्हाला बघतो कोणतरी म्हणजे पुढचं काही मंजुरी म्हणजे पुढचं मंजुरी इकडे किती जागा शिल्लक आहे पुढे या साईड कारण ते लोक मावले पाहिजे ना तर तिकडेच असं आपल्याला करावं लागेल काही ते घ्यावं लागेल असं जशी त्याची इच्छा असेल का. मात्र आपण या ठिकाणी विचार करूया. हा झाला बघा आपल्या आश्रमाचा विषय बघा. मात्र बाबाजीने बघा जी परंपरा काढली त्यामध्ये बघा गोसेवा ही सुद्धा ते महत्त्वाची परंपरा आहे. आणि पारेश्वराच्या कृपाश्वराने आपल्याला पारेश्वराचं इनाम सुद्धा आहे की काय इनाम आहे. मग आपली बघा बाबांच्या परंपरेनुसार कोणती परंपरा बाकी आता बघा महाराजांनी बरं काळ म्हणजे आता गाडी आली बरं का जायला काय अडचणी महाराज दुधही गाडी घेऊन आणू शकते नाही. आता डॉक्टर कशावर दूध आले जाऊ शकते नाही बरं का. म्हणून बाबांची अपेक्षा काय बरं का जो देवाचा इनाम आहे ना आपला मारुतीचा असो किंवा पारेश्वर असो त्या ठिकाणी गोशाळा होऊ शकते की नाही. त्यामुळे अनेकांना गोसेवेची संधी मिळते. बघा आपल्याला डॉक्टर हनुमान टेकडी बरं का तर आम्ही काहीच नाही आम्ही काहीच मुद्दा नाही तुमच्यासाठी बघा भक्त त्यांनी विचार केला बरं का. किती काय झालं माहिती किती काय झालं जाऊन 90 गाई किती 100 परत गेल्या होत्या. 90 गाई बघा त्या ठिकाणी झाल्या आणि त्यांनी कसं निवडून दिला बरं का. आणि सेवक तयार झाले स्वतःहून त्या ठिकाणी येतात आणि दररोज चारा पाणी असेल शेण काढणं असेल सर्व का ते सेवा करतात. अशा गो सुद्धा टाळवून अशा गो सेवा करतात. आपण बघितले आणि कसे नव्हे की बाबांनी श्रमदान बरोबर आपल्याला दाखवून दिली गेली. आणि त्या अनुषंगाने आता बघा आपलं विश्वस्त मंडळी लक्षात येऊ का पुढच्या वर्धापन दिन का वर्धापन दिनापर्यंत बाबांना काय दिसलं पाहिजे की महेंद्रगी महाराज दुधाची कॅन भरून आणून राहिले काय आणून राहिले आणि बरं आलेल्या भक्ताला आम्ही सांगवायला दूध कोणतं द्यायचं आता पाच द्यायचं आपल्याला आपल्याच गायचं की नाही. आमच्या अनुष्ठानवाले कोणतं दूध घेऊन राहिले बरेच जणांचे गायचं असा मुद्दा बाबांच्या ठिकाणी असो. बघा आपण बाबांच्या प्रत्येक आश्रमात प्लॅन केला त्या प्लॅनप्रमाणे सुद्धा पुढचं कामं होणं गरजेचं आहे. जसं आता इथं कंपाऊंड संपूर्ण या आश्रमाला कंपाऊंड म्हणजे पावित्र्यता आणि सुरक्षितता दोन्ही मुद्दे त्यामुळे येतात. पण कंपाऊंड सुद्धा होणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपण म्हणतो प्रवेशद्वार तुम्ही आता शिवपुरी जर प्रवेशद्वार पाहिलं का नवीन झालं कोणी पाहिलं आता नवीन बघा प्रवेशद्वार झालं पहा बघितलं तरी लागेल का मोबाईल वरून लक्षात दगडा सुंदर दगडामध्ये बघा बघा तिथं कोणतं गिटार वगैरे वापरायचा नाही काय वापरण्यात आलं फक्त बघा दगडामध्ये सुंदरचा प्रवेशद्वार बघा त्या ठिकाणी झाले आपल्याला पाहायला मिळेल. त्यात अशा रीतीने बघा प्रवेशद्वार आपण होतं फर्स्ट इम्प्रेशन बेस्ट इम्प्रेशन त्यानं सांगायला प्रवेशद्वार बघा या ठिकाणी आवश्यक आहे आणि ते शेजारी असणं आवश्यक आहे. पण आपल्या प्लॅनिंग प्रमाणे बघा असणाऱ्या प्लॅनिंग प्रमाणे प्रवेश मिळतात तिथे ऑफिस काय असतं ऑफिसमध्ये कार्यालय असतं पाहिजे असं बघा. आणि त्या कार्यालयामध्ये सर्व देवाणघेवाण करा स्वागत त्या ठिकाणी धर्माशिवाय का हे आश्रमचं नियोजनाचा जो भाग झाला म्हणून का लक्षात घ्या. आता विश्वस्तांना लक्षात घ्या तुम्हाला आता काम तुम्हाला काम करावं लागेल. नाही जर काम केलं तर मला घरी बाबा लक्षात जे विश्वस्त काम करणार नाही ना पारेश्वराचं त्याला काय त्यांना काय सांगायचं बाबा हे नारळ घेणं आता तुमच्याच बायकाबरोबर काम करावं लागेल पारेश्वराचं काय नातीला बायको असा बघा मुद्दा त्यांनी आपलं सगळं लक्षात घ्यायचं आहे. कारण का विश्वस्त कशासाठी असतात विश्वस्त कशासाठी असतात ज्यांना संस्थेत आपण विश्वस्त म्हणजे द्रष्टा
आपण त्या ठिकाणी सेवेकरी आहोत. आपलं काम काय आहे, त्या आश्रमाचं त्या संस्था नियोजन लावणं, ती कोणती न्यूनता उणीव असा काही खबरदारी केली बघा. त्याला माझा विश्वास, फक्त नावाला विश्वास तर नसायला पाहतात तेव्हा करताय. आणि अशा रीतीने आजच्या या वर्धापती निमित्ताने एक छोटासा माझा बाबा तुला सांगायचं. तर शिवभक्ती बघा बाबाजीने वाढवली, कोणती भक्ती शिवभक्ती वाढवली म्हणून बाबाजीने मी काय म्हणायचे, ज्याने शिव भक्ती नाही केली, त्याने शिव भक्ती नाही केली, ज्याने शिव भक्ती नाही केली, ज्याने शिव भक्ती नाही केली, त्याची माय व्यर्थ श्रमली, त्याची माय व्यर्थ श्रमली, त्याची माय व्यर्थ श्रमली, त्याची माय व्यर्थ श्रमली. बघा शिवभक्ती जीवनात किती महत्वाची केली या बाबांच्या वस्तूवर आपल्या लक्षात आल्याशिवाय लागली. म्हणून बाबाजी सुंदर छोटंसं आणि सुंदर बघा उदाहरण द्यायचे बघा. कथा सांगायची कथा छोटीशी कथा. ते साधायची कथा झाली तुमची, कोणाची कथा झाली नाशिक जगमध्ये काय नाव गीतांजली, गीता गीता प्रेसवर या ठिकाणी जर टाळून त्यांचा आपण आग्रह करूया. त्यांनी बघा कथा त्या ठिकाणी आपल्याला ऐकावी. काय विषय झाला होता आपला? हा तर बाबा छोटीशी अत्यंत थोडक्यात कथा आहे बघा. बाबांनी काय काय सांगितलं कथेमध्ये, काय सांगितलं अत्यंत महत्वाचं होता. म्हणे कात्या नावाची मुनी होते. कोणती मुनी होते? कोणती मुनी होते? कात्या नावाची मुनी होते. आणि त्यांच्या मनात प्रश्न पडला. काय प्रश्न पडला? या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता बघा. कोणता प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला? जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता बघा. हा प्रश्न ज्या निर्माण झाला त्यांना ते उत्तर मिळणार म्हणून त्यांनी तपश्चर्या, काही तपश्चर्या मांडली बरं का. कशासाठी तपश्चर्या मांडली? सर्वात जगात श्रेष्ठ धर्म कोणता हे जाणून घेण्याच्या इच्छेने त्यांनी तपश्चर्या केली. ती तपश्चर्या आपल्यासारखी नाही बरं का. पायाच्या एकांत किती आपलं का उदाहरण तरी लवकर नव्हतं. पायाच्या एकांतावर 100 वर्षे किती. जसं बाबाजींनी एक वाटीभर दूध आणि एक लवकर 16 वर्ष केली आणि सिद्धासनावर तपश्चर्या केली, तसं त्या कात्यानाच्या मुलींनी पायाच्या एका अंगठ्यावर किती वर्ष? 100 वर्ष तपश्चर्या केली. भगवंत आले नाही तर आकाशवाणी काय झाली? आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीमध्ये काय सांगण्यात आलं कात्यामुनींना? हे म्हणे कात्यामुने आपल्या शंकेचा आपल्या प्रश्नाचं उत्तर 2 दिवस शकतात म्हणे. सरस्वतीच्या काठावर सारस्वत मुनी काय सारस्वत मुनी म्हणजे सारस्वत मुनी सरस्वतीच्या काठावर त्या सारस्वत मुनीकडे जा, ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील बघा. असं कोणी सांगितलं? भगवंताने आकाशवाणीचा अर्थ सांगितला. आणि मग भगवंताची आकाशवाणी ऐकून त्यांनी आपल्या तपश्चर्याची सांगता केली आणि ते कात्यायनी कुठे गेले? मग सरस्वतीच्या काठावर राहणाऱ्या सारस्वत मुनीच्या आश्रमात गेले बघा. कोण गेले? कात्यायनी. कात्यायनी बघा आश्रमामध्ये त्यांचं आगमन झालं. आगमन झाल्यानंतर जर तुम्ही आता बाबांना स्वागत केलं, स्वागत केलं त्याप्रमाणे बघा सुंदर असं स्वागत कात्यायनीचं सारस्वत मुनीने केलं. आणि स्वागत केल्यानंतर त्यांची संपूर्ण काय आसनाची व्यवस्था केली, भोजनाची व्यवस्था केली, दक्षिणाची व्यवस्था केली, सर्व व्यवस्था झाली. आणि नंतर मग प्रश्न विचारला. कोणी? कात्यायनी प्रश्न विचारला. म्हणे सारस्वत म्हणे मला भगवंताने आपल्याकडे पाठवलं. कोणी पाठवलं? मला भगवंताने मला आपल्याकडे पाठवलं. कशासाठी पाठवलं म्हणे? माझा जो प्रश्न आहे म्हणे. काय प्रश्न आहे? या जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? काय प्रश्न आहे म्हणे माझा? जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता या प्रश्नाचं उत्तर मला अपेक्षित आहे म्हणून त्यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहे. आणि मग जो प्रश्न ऐकला बघा सारस्वत मुनींनी आणि मग काय उत्तर दिलं ऐका बघा. काय उत्तर प्रश्नाचं कात्यायनीच्या बघा मुनींच्या दिलेलं. कोणी दिलं उत्तर? सारस्वत मुनी. बघा काय उत्तर दिलं सारस्वत मुनी? म्हणे कात्यायनी मुनी बघा माझ्या मातेने बघा ऐका बघा काय सांगतात सारस्वत मुनी. म्हणे माझ्या मातेने मला जो उपदेश केला म्हणे मी तो आपल्याला सांगतो बघा. काय उपदेश माझ्या मातेने आम्हाला केला म्हणे? म्हणे भगवान धर्माचं नाव ऋषभ आहे. काही भगवान धर्माचा ऋषभ म्हणजे मोठं नंदी भगवान धर्माचं नाव ऋषभ आहे. ऋषभ आहे म्हणे. नाशा ऋषभावर कोण आरूढ झालेले? कोण बसले नंदकिशोरावर? भगवान धर्माचं नाव ऋषभ आहे. आणि अशा ऋषभ कोण बसले? भगवान शिव भोलेनाथ बसले. अशा भगवान शंकराची पूजा भक्ती करणं हा श्रेष्ठ बघा धर्म सांगितलं बघा.
विचार का आपण किती भाग्यवान कलियुगा बांधले गेली. बिचाऱ्या कात्याने आमच्या मुलींना प्रश्नाचं उत्तर समजण्यासाठी किती वर्ष तपश्चर्या करायला लागली, किती वर्ष. आणि त्याला प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं, काय दिलं समजलं ना. काय प्रश्न उत्तर दिलं त्यांनी, भगवान धर्माचं नाव ऋषभ आहे. अशा ऋषभ कोणाचा वाण, भगवान शंकराचा वाण आहे. आणि शंकर आपला भगवान ऋषभाचा नंदीवर कोण बसलेला आहे, भगवान शिव बसलेले आहेत. अशा भगवान शंकराची पूजा भक्ती करणं हा श्रेष्ठ बघा धर्म त्या देशाला. पण बघा बाबाजी शंकराचं मंदिर पाहिल्यानंतर बाबांची अतिशय आनंद झाला. जर दुर्दर्शन झाले वाईट बाबले खवळायचे असतात. आणि म्हणून अशाच या बाबांच्या कृपाशराधाने पारेश्वराचं बघा मंदिर उभं राहिलं. माझं ते मंदिर सुद्धा पाहिलं का कसं आहे बाबांनी मिळून दिलं की. आता शिवपुरीचं देवी मंदिर कसे आहे सर्व बघा कळ सर्व वर गेलाय. तुमचे बघा पुन्हा कोणत्या मेल झालं, वेरूळचं झालं, वेरूळ सुद्धा बरं का, वेरूळ सुद्धा इथं पारेश्वराचं कशा म्हणजे बाबा काय केले त्यावेळेला काहीतरी त्यांच्या समजण्याचे काही विषय असेल का. म्हणून किंवा त्या बाबा इच्छा असेल आपण सर्व पूर्ण करायचे, पुढच्याला काहीतरी काम पाहिजे असं काहीतरी काम बाबा आपल्याला असावं म्हणून बाबांचे आपण ठेवलं असेल का. आणि म्हणून तरी बघा विचारवून आवश्यक की भगवान पारेश्वराचा जो कळस मिळून दिला ना तो कसा झाला पाहिजे. असे अनेक बघा विषय आज आपल्या या सर्वांचे आहेत. आणि आपण भाग्यवान अशा पारेश्वराच्या वगैरे संधी की आपल्याला प्राप्त झालेली आहेत. आणि म्हणून या ठिकाणी पुनश्च बघा आपल्या या कार्यक्रमानिमित्ताने आपण तो सोहळा या ठिकाणी संपन्न केला. आणि विशेष म्हणजे ज्यांच्या प्रयत्नातून हे कोणाच्या निधीतून मिळालं, कोणाच्या निधीतून जिल्हा परिषद का पर्यटन विभागाने बघा या ठिकाणी आपलं हे शहराचे उभं केलं. त्या काळात त्यांचा आग्रह या ठिकाणी आपण केला. आणि या व्रतबाजी म्हणे कोणी अन्नदान केलं असेल, कोणी देणगी दिली असेल, तन मन धन कोणी भजन केले की नाही, कोणी काकडा केला असेल, कोणी हरिभाग केला असेल की अशा अनेक माध्यमातून हा सोहळा आपण सोहळा घडून आणला. ज्यांनी या सोहळ्यात भाग घेऊन जसं आपण नाही का त्या कबुतराची कथा सांगतो ते कबुतराने नाही का काय केलं होतं त्या आगीमध्ये 2 थेंब पाणी नेऊन टाकलं होतं की. आणि ते कबुतर ज्यावेळेला बरं नंदूभाऊ सारख्याने विचारलं म्हणे का रे कबुतर दादा 2 थेंब पाणी का टाकतो म्हणे की तुझ्या 2 थेंबांनी आमच्या गावची आग विजणारी खबर. सुंदर उत्तर त्या कबुतराने काय दिलं का शिवभाऊ सारखं ते कबूतर विचारतो ते कबूतर म्हणजे शिवभाऊ सारख्या कबूतर काय उत्तर दिलं नंदूभाऊला. नंदूभाऊ ऐका म्हणे काय पालखेडला काय आग लागली होती याचा इतिहास काढलेला जाईल बरं का. काढलेला इतिहास कशाचा आग लागली होती. म्हणजे इतर किती 2 पानं किती पानं राहतील तसे 2 पानं राहतील म्हणे. एका पानावरची नाव राहतील ज्यांनी ज्यांनी आग लावली पालखेडला त्यांची नावं पहिल्या पानावर राहतील. दुसऱ्या पानावरची नाव राहतील ज्यांनी आगळे प्रयत्न केला त्यांचे नाव दुसऱ्या पानावर राहतील म्हणे. मग मी 2 थेंब कवी नाव पाणी कसं टाकतं म्हणे माझं नाव कोणतं यादीत आलं पाहिजे. आग लावणारे मध्ये नाही कोणामध्ये जर टाळलं त्या कबुतराचा आपण काय तसं या सोहळ्यामध्ये पुढे भविष्यामध्ये इतिहास केला जाईल. नेपाळ खेळतो इतिहास केला जाईल. आणि ते तसे किती पानं राहतील 2 पानं राहतील. पहिल्या पानावर कोणाचे नाव राहतील त्यांनी या वर्धापती निमित्ताने तन मन धन म्हणजे या शहराने सेवा केली असेल, धन म्हणजे देणगी दिला असेल, श्रम केल्यासारखा नाही मनाने विचार केला असेल, काही स्मरण भजन केलं असेल त्या सर्वांचे नाव करून कोणत्या पानावर राहतील पहिल्या पानावर जर टाळ्या वाजून पहिल्या पानावर दुसऱ्या पानावर कोणाचे नाव राहतील. पण बाबांना असं वाटतं का दुसऱ्या पानावर कोणाचेच नाव येणार नाही असं बाबांना जर टाकावं ते पाण्याचे जाण्यात देव म्हणून असा वैशिष्ट्य रहस्य या पालख्याच्या सोहळ्यात आहे. म्हणून या ठिकाणी असं जे काही आपण जे काही बुद्धिगममध्ये मंडळ कशा सर्वांना बरं का पुढच्या वर्षापर्यंत जसं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं ना. आता सांगा पुढच्या वर्षात तुम्ही सांगता का राहणार का तुम्ही मरणार की जगणार सांगा ना. पण बाबांना खातिर बघा जे संकल्प करते ना पारेश्वरासाठी त्यांना पारेश्वर बाबा कधी मरून देणार सारखं जे मागे पुढे करते ना कधी त्यांचा नंबर लागू शकतो बरं जाता कार्यक्रम लागतो ना एका मिनिटाचंच काम लक्षात साधी गोष्ट म्हणून आता कोण खा येईल कसं नाही आता बरोबर
म्हणून शेवटचा मग आपण घेऊया आता बराच वेळ झाला की हे सर्व कशाने करायचं पाहिजे हा सर्व खटवाल नंतर शेवटी बोला जरूर बोला कारण देवी माझा बोलत देवी बोलती जाईल आपल्याला काही नाही आधी माझी शक्य हा आम त्या आपला का हो वैदाप्रमाणे एक लक्ष आपल्याकडे त्याने बरी विष्णू हो उपस्थित राहता म्हणजे गायगावकर उपस्थित आहे हे सर्व गाव खांडोबाव हे सर्व कशाने करायचे शेळू बघणं असेल या अनेकांनी जमीन दान दिल्या काही युद्ध देता गेली अनेक आपण कामही केली असं माझं शेती असते हे सर्व कशासाठी हा मुद्दा लक्षात बसत आणि म्हणून त्या अनुषंगाने आता आपल्यावर विचार करणं गरजेचं आता भगवंताने आपल्याला काळजीला दुर्लभ मनुष्य घे म्हणजे हा नर्द दिला मग या नर्द्याचं गाव सार्थक झालं पाहिजे हा नर्द नरकाला गेला पाहिजे सांगा ना आपण हे सर्व कशासाठी करू राहिलो नरकात जाण्यासाठी करू राहिलो आपण सर्वजण का म्हणजे आपण सर्व काही सेवाचं कामाचं कशासाठी करू राहिलो आपल्या नर्द्याचं काय व्हावं सार्थक व्हावं यासाठीच आहे ना आपण नरकाला यंत्र जायचं करू राहिलो सर्व काही आणि म्हणून तुम्ही सर्व गृहस्थी संसाराची वेगळे कारण का तुम्ही कुठे फसलेले कुठे फसले तुम्ही सर्व कोणत्या चिकला संसारात चिकला वगैरे कारण काय माहिती का तर तुम्हाला म्हणलं चला आता समजा तुमचे 8,000 भाव म्हणले तर आता महिनाभर भाव चालवा तुम्ही आता काय म्हणतात आला असतो पण बाबा आला असतो पण बाबा कारण तुम्ही कुठे बसले कुठे बसले तुम्ही बोराटीला पटके दिले बोराटे काय करा कपडा बोराटे हा टाकला तुम्ही लवकर देऊ त्याला बोराटीसाठी तुम्ही पटके बसले लवकर काही निघत नाही बरं तरी सुद्धा बरं का बाबाला बघ यावेळेला बाबाला त्या टका ट्रायला घ्या ट्रायला बरं का यावेळेला बाबा तुम्हाला बनवणार एका शिवरात्रीनंतर बरं की तारीखाची 27 बरं का विष्णू आपले विष्णू आमचे ज्यांचं कॉम्प्युटर एकदम आपण बघा 27 आव्हान करायचं आपलं बघा इथवर घ्यायचं लागेल हा जो मुद्दा महत्वाचा त्याकडे लक्ष द्या तुम्ही सर्व संसार जीवन मग जो संसार जो ज्या संसार जीवाला वाटतं आपल्याला सार्थ झाला पाहिजे त्यासाठी त्याला काय करावं लागेल आहे की हे समजलं पाहिजे की नाही नुसार संसार केला तर बाबाजी काय म्हणायचे तो मताचे नरका केला त्या नरकाचे पर्याय नाही म्हणून संसारी जीवामध्ये आपल्या नर सार्थ बघायचं काय केलं पाहिजे कारण तुमचा संसार कसा तुमचा संसार कसा आहे माहिती आहे तुम्हाला संसार कसा आहे बघा निवृत्तीला पाहिजे सांगितलं बघा कोणी सांगितलं श्री संत ते मला सांगतात तुमचा संसार कसा आहे म्हणे एका भजनामध्ये ऐकायला बघा मी पाहुणा मी पाहुणा तू पाहुणा मी पाहुणा तू पाहुणा ऐकणारा 2 दिवसांचा बाजार सारा 2 दिवसांचा बाजार सारा 2 दिवसांचा बाजार सारा पालखेडमध्ये तुमच्या वडिलांचं नाव काय बोला ना शामरावच्या वडिलांचं नाव काय त्यांच्या वडिलांचं नाव काय पण का आपल्या पिढ्या अनेक होऊन गेल्या की नाही तुम्ही किती पिढी सांगू शकता का हो किती आपण प्रत्येक जेवढी बसले ना आणि बघा प्रत्येकाच्या पिढ्या झाल्या का सांगू शकत नाही काय सांगू कारण त्यांनी बघ संसारात काय केलं संसार केला लक्षात घ्या त्यामुळे त्यांचे नाव राहिले शिल्लक का
निश्चित बघा मात्र बाबांना खात्री वाटत तुमचं नाव निश्चित बघा भविष्यामध्ये तुमचे पुढच्या कालेश्वराला. कारण काय तुम्ही काय केलं कालेश्वरामध्ये काही फार इतिहास झाला त्याच्या टाळ्यावरून तुमच्या सर्वांचा काय खात्री वाटत नाही तर का अनेक पुढे तुमचे होऊन गेले की नाही त्यांनी काही केलं का काहीच न केल्यामुळे ते नंबर तिकडे झाला होता दर्शन झालं जागा दिला लक्षात. आणि आपलं परिस्थिती पारिसरिक कशी होती लक्षात आणि त्यामुळे तसं ते पडीत पडलं होतं की आपल्या पारिसराचं. माझा तुम्ही सर्वांनी सुंदर असा विचार केला सगळी मला सहकार्य केलं आणि हे काय केलं सर्व काय केलं इतिहास आपण सर्व घडून आणला म्हणून घरून बाबाला ते सगळ्या नका आपल्या पालकर सुरुवात करतात. बघा पुढे काय पुढच्या काळात काय बघा संसारी जीवाचं बघा वर्णन संत नृत्यनमा काय करता काय करसिलिया काय करसिलिया शेती वाडीला ढोराया बैल जोडीला करसिलिया शेती वाडीला ढोराया सर्व संगे नाही येणार सर्व तेरा संगे नाही येणार संगे येणार कोरा कपडा दोन दिवसांचा बाजार सारा दोन दिवसांचा बाजार सारा. पुढचे वाटवून राहिले आमचे पुढचे कवल्या काय म्हटलं नाथ महाराजांनी काय करशिल्या शेती गोरं ढोरं बैल मागे म्हणजे तुम्ही जर काय करून राहिले का कोणी माड्या बांधून राहिले कोणी शेती घेऊन राहिले कोणी एफडी करून राहिले कोणी गाड्या घेऊन राहिले सर तुमचं कामाचं काम चाललं. मात्र हे कुठपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे बालपाटी कुठपर्यंत राहणार आहे तुम्ही आहे तोपर्यंत एकदा ते पुढे राहणार आहे सर इथंच राहणार घ्या अशी अवस्था बघा या संसार जीवाची गेली. आणि मग सार्थ कशाने होऊ शकतं बघा ह्या संसारी जीवाचा नर सार्थ कशाने होऊ शकतं बघा याचं उत्तर श्री संत निवृत्ती मार्ग बघा शेवटच्या काढवा दिलं वाटतं. शेवटच्या काढव्यामध्ये कोणतं उत्तर दिलेलं आहे निवृत्ती माने शरण जा गुरुना होईल सार्थक सांगतो तुम्हाला निवृत्ती माने शरण जा गुरुना होईल सार्थक सांगतो तुम्हाला. सुकवी 84 सुकवी 84 सुकवी 84 सुकवी 84 सुकवी 84 पेरा दोन दिवसांचा बाजार सारा दोन दिवसांचा बाजार सारा. हे सुंदर उत्तर शेवटच्या चरणामध्ये कोणी दिलं सदाशिव अवतार स्वामी निवृत्ती श्री संत निवृत्ती महाराज शेवटच्या काळात काय म्हणतात निवृत्ती म्हणे कोणाला शरण जायला सांगितलं गुरुला डॉक्टरला नाही इंजिनियरला नाही पुढायला नाही कोणाला शरण जायला सांगितलं गुरुला. निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला. किती सोपं उत्तर तंत्र श्री संत निवृत्ती महाराज सांगितले गेले. आणि जे गुरु शरण जातील तर काय होईल त्यांच्या नरद्याचं काय होईल सार्थक होईल केव्हा गुरुला शरण केल्यावर. म्हणून आपण काय केलं पाहिजे हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में हमने अपना सिर झुका दिया बाबा जी तुम्हारे चरणों में. डॉक्टर पुढे टाकवायचं गुरुच्या चरणाला टाकवायचं तुमचं सार्थक होण्यासाठी कशाने होऊ शकतं हे कोणी सांगितलं निवृत्ती म्हणे म्हणजे कोण सांगतात श्री संत निवृत्ती महाराज सांगतो. किती महत्वाचा म्हणजे उपदेश कोणी केला म्हणून आता मुकुट आम्हाला कोण पार केली निवृत्ती महाराजच्या दिंडीला मुकुट राहतो की नाही राहतो तुम्ही आश्रमात घेऊन ते लक्षात गेलं लक्षात. म्हणून हे जे बघा दिंडीच्या रूपाने या पारेश्वरांना कोणी घेऊन येतात तर त्यांच्या भेटीला घेऊन येतात संत निवृत्तीला भेटी घेऊन जातात टाळ्या वाजून त्या दिंडी वालांच्या दिंडीची परंपरा संत महाराजांची त्याप्रमाणे दुसरी दिंडीची कोणती परंपरा आपली आणखी आता नाताची पैठण
नाचष्टी बघा आपली उदरते गुडे असते पैठण भाग आणि तिसरी आषाढी वारी आणि मग त्या अनुषंगाने बघा आज आपण या ठिकाणी एकत्र येऊन जे मूर्ती बघा विश्वास लक्षात घ्या. बाबा तुम्हाला कधी विचारले लक्षात घ्या काय काय मूर्ती आपले झाले आपल्याला काय करायचं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जशी बाबा या ठिकाणी बाबांच्या त्यांनी आपण प्रार्थना करूया की आम्ही निमित्त आपण निमित्त मात्र करून घेणार आपण आहात म्हणून तशी प्रेरणाशक्ती आमच्या सर्व पालकांना द्यावी आणि या पालकांच्या करांच्या सर्वांच्या भूमिपुत्रांच्या हातून गेल्या आपल्याला काय पाहायला मिळालं पुढे भविष्यामध्ये सुंदर असा बघा आश्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं की नाही त्यासाठी बघा बाबांची इच्छा बघा विश्वासाने पुढे जा शिक शिवनेरी जवळ बघा आपला आश्रम झाला नवीन आता गोत्र्याला बरं आता ते सुंदर असा जगाचा सर्व उंच पुतळा बघा आपल्या हातले आश्रमाजवळ गोत्र्या आश्रम शिवनेरी जवळ मग तुम्ही बघा दोन जण चार कोणी जा माझ्या तुम्ही कुठे जा कारण कोणतीही गोष्ट म्हणता ना चावल्याशिवाय गिळत नाही पाहिल्याशिवाय गिळत नाही आता चावल्याशिवाय पाहिल्याशिवाय कळत नाही म्हणून त्या दृष्टी पालखेडकर आता विचार करतील जास्तीत जास्त वेळ आपल्या पालेश्वराच्या सेवेसाठी जातील म्हणून सर्व विश्वास त्याचं कार्य धन्यवाद. जय भगवती जय पालेश्वर. या ठिकाणी 3 नाव विसरले होते जागेदान मध्ये. बाबूराव कारभारी मुलमुले यांनी आपलं श्रीफळ घेऊन जायचंय. शशुपाल चंपत जाधव यांनाही विनंती आहे आपलं श्रीफळ आपण घेऊन जायचंय. तसेच कॅरेट सेवेमध्ये आमचे सह्या गुरुजींचे मालक रवींद्र सुभाष घोडके यांनी आपलं श्रीफळ घेऊन जायचंय. सांगतेकडे आपल्याला जायचंय. इकडे लक्ष द्या सर्व. सांगतेकडे या ठिकाणी जात असताना येत्या 9 तारखेला श्री क्षेत्र पुंतांबा ज्याला दक्षिण काशी बाबाजी म्हणायचे त्या पुंतांब्यामध्ये आपण श्रमदानाचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि पुंतांबा या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर जसे अहिल्याबाईंचा अगदी सुंदर असा पुतळा आहे तर अहिल्याबाई होळकरांनी ज्या पुंतांब्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना केली तिथं घाट बांधलेला आहे. आणि त्या पुंतांब्या गावामध्ये सुद्धा जसं इथं पारेश्वराचा आश्रम आहे तसं तिथंही पण काशी विश्वेश्वर जो आपला आश्रम आहे त्या ठिकाणी 9 तारखेला आपण विशेष श्रमदान करतोय. का करतोय तर आपला 1.25 कोटी तास श्रमदानाचा संकल्प आहे. किती कोटी तास? 1.25 कोटी तास. कारण बाबाजींनी ज्या परंपरा सुरू केल्या त्या आपल्याला वाढवायच्या आहे, त्या काही आपल्याला बंद करायच्या नाही. मग 1.25 कोटी तास श्रमदान. बाबाजी सांगता पारेश्वरचे भक्त पिनाकेश्वरापासून श्रमदानाला आहेत जुने लोक बरेच. तर आपल्याला 1.25 कोटी तास श्रमदानाचा संकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल असताना त्याच अनुषंगाने त्याचा एक भाग म्हणून 9 तारखेला आपण श्रमदान आयोजित केलेलं आहे. जसं त्या कबुतराचं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नव्हे तर आग विझवणाऱ्यांमध्ये यावं तसं आपलंही पण नाव या 1.25